क्या हाँ एक मिनट आवाज येतोय का रे प्रॉपर सगळ्यांना? येस सर. कनेक्ट केले जर काही लॅग वगैरे आलं तर कळवा. 1-2 मिनिटं वाट बघू, बाकीचे अजून कोण जॉईन होतात का? 2 मिनिटांनी स्टार्ट करू. तुमच्यापैकी कोणाचं लिस्ट मध्ये नाव मिसिंग आहे का? बॅच 1 बॅच 2 दोन्ही ग्रुपवर मी शेअर केलं. कोणाचं नाव मिसिंग असेल तर आताच सांगा. ओके स्टार्ट करूया आपण. कोणाला लॅग वगैरे असेल तर कळवा ना. एक्सेल शीट मध्ये सगळ्यांना व्हीपी मिळाले का? व्हीपी सगळ्यांना ओपन झालंय का सगळ्यांना?
सर हा हा सर ते एकदा ती लिंक परत एकदा ग्रुपवर सेंड कराल का? केले नाही का तुम्ही त्यावेळेला? सर ते राहून गेलं होतं सर. आवाज ब्रेक होतो तिथे. सर ते राहून गेलं होतं सर ते. लिंक आता मी सेव्ह नाही केलं रे, मी त्यानंतर पोस्ट करून मी पण बघितलं नाही सेव्ह आहे का. चेक करा ग्रुपच्या चॅट मध्ये, ठीक आहे, ज्यांनी हे केलं नाही ते. ओके सर. आणि दुसरं रेकॉर्डिंग तुम्हाला वेळेत बघून घ्या, कारण नेक्स्ट टाइमला सबस्क्रिप्शन संपते. आता पण मी आता सबस्क्राईब केल्यास अपग्रेड केलंय व्हर्जन, तो आज तुम्हाला मिळेल आता या मंथ एंड पर्यंत, ठीक आहे. जर काही पेंडिंग रेकॉर्डिंग बघायची असतील कोणाला तर या मंथ मध्ये बघून घ्या CS ला, ठीक आहे. मी तुमचं VB मोस्ट ऑफ प्रॅक्टिकल जसं म्हटलं होतं, जास्त फोकस आपण प्रॅक्टिकल वर करणार आहोत, थेअरीवर मी जास्त फोकस करणार नाहीये, ठीक आहे. फर्स्ट हाफ ऑफ चॅप्टर बेसिकली तुमचा जो व्हिज्युअल बेसिक आहे, ठीक आहे, ते व्हिज्युअल बेसिकचं जे UI किंवा त्याला काही लोक GUI म्हणतात, ग्राफिकल युजर इंटरफेस, किंवा त्याच्यामध्ये ज्या फंक्शनॅलिटीज आहेत त्या तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिल्या, ठीक आहे. सो रेग्युलर जेव्हा तुम्ही यूज कराल किंवा आपण यूज करू तेव्हा त्यातले डिफरंट मेनूज, त्यांचे युजेस तुम्हाला कळतील. मी ओव्हरव्ह्यू मध्ये थेअरी घेतो, जेणेकरून तुम्हाला रीड करताना किंवा जेव्हा तुम्ही स्टडी कराल VBचा तेव्हा फक्त VB हँडल करताना करून देईल कुठे काय टॉपिक, ठीक आहे. सो बेसिकली व्हिज्युअल बेसिक 6 तुम्हाला यूज करायचे, करंटली व्हर्जन 6, पण आपण इन्स्टॉलेशन व्हिज्युअल बेसिक 6 थोडं हेवी असल्यामुळे आपण एक्सेल शीट, फॉर एक्झाम्पल ऑफिस जो असतो तुमचा, ठीक आहे, ऑफिस 17 किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस, त्याच्यामध्ये एक्सेलमध्ये VBचा ऑप्शन मिळतो ॲज अ डेव्हलपर प्रॅक्टिससाठी, तो आपण यूज करतो. सो फर्स्ट क्वेश्चन येतो तुमच्या फिल इन द ब्लँक्स मध्ये की डॅश डॅश VB वर्जन्स वी आर युजिंग फॉर अवर सिलेबस. सो VB 6 तुम्हाला त्याचा आन्सर आहे, ठीक आहे. सो चॅप्टरचं नाव व्हिज्युअल बेसिक्स, आणि तुम्हाला VB 6 वर्जनचा आपण VB तुम्हाला सिलेबस मध्ये किंवा जी प्रॅक्टिकल स्टडी करायचे ते सगळे व्हिज्युअल बेसिक 6 मध्ये परफॉर्म करायचे, ठीक आहे. सेम GUI तुम्हाला इथे एक्सेल शीट मध्ये मिळतो, त्यामुळे एवढा काही डिफरन्स नसणार कोडिंग मध्ये, ओके. सो बेसिकली कोणाला माहिती व्हॉट इज VB व्हिज्युअल बेसिक काय, काही आयडिया कोणाला? छोटी मोठी थोडी VB डॅश डॅश आहे किंवा कॉलेजमध्ये असं सांगितलं? नाही माहित सर. ओके. सो बेसिकली पहिले एक समजून घ्या की 2 प्रोग्रामिंग लँग्वेज आता तुम्ही आतापर्यंत शिकणार आहे. जर CS1 तुमचं कन्सिडर केलं 11 बेसिकली, तर तुम्हाला C++ सुद्धा दिली आहे, VB सुद्धा दिली आहे, ठीक आहे. 2 प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. नेक्स्ट इयर जर तुम्ही 12th मध्ये जाणार आहात, तुम्हाला 12th मध्ये CS1 मध्ये C++ तर आहेच, ठीक आहे. व्हिज्युअल बेसिकचे काही प्रॅक्टिकल्स, फक्त प्रॅक्टिकल आहे, थेअरी चॅप्टर पूर्ण नाहीये तुम्हाला. HTML प्रोग्रामिंग आहे किंवा HTML डिझायनिंग आहे तुम्हाला, आणि CS2 मध्ये अजून एक लँग्वेज आहे ती म्हणजेच 8085 ची इन्स्ट्रक्शन सेट, ठीक आहे. तर एवढ्या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला डील करायचे या 2 वर्षामध्ये, ठीक आहे. सो C++ ठीक आहे, आतापर्यंत तुम्हाला फक्त एकच फॅमिलियर लँग्वेज आहे ती म्हणजे C++, जी मोस्ट ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा ॲज अ प्रोग्रामिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आपण यूज करतो, ठीक आहे. व्हॉट इज व्हिज्युअल बेसिक, ठीक आहे. कुठे म्हटलं नाही की व्हिज्युअल बेसिक इट इज प्रोग्रामिंग, किंवा जसं C++ प्रोग्रामिंग तसं VB प्रोग्रामिंग असं काही म्हटलं नाही. सो व्हिज्युअल बेसिक वर्ड सजेस्टेड आहे व्हिज्युअल, ठीक आहे. व्हिज्युअल बेसिक म्हणजे काय बघा, ठीक आहे. बेसिकली काही लोक म्हणजे मोस्ट ऑफ प्रोग्रामिंगच आहे, पण काही लोक याला कम्प्लीट आयडी सुद्धा म्हणू शकतात. आयडी, व्हॉट इज आयडी? आपण जेव्हा C++ डिस्कस केलं होतं तेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं आयडीचा फुल फॉर्म, तुम्हाला आठवतंय? इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. Okay, so it is kind of integrated development environment. Okay, so Visual Basics ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज सुद्धा आहे किंवा त्याला कम्प्लीट आपण आयडी सुद्धा कन्सिडर करतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये मेन यूज काय, वन स्टेटमेंट मध्ये सांगायचं झालं तर व्हिज्युअल बेसिक जी आहे ही बेसिकली तुमची
विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वरचे ऍप्लिकेशन बिल्ड करायला यूज होते. स्टँड अलोन ऍप्लिकेशन ज्याला म्हणतो, अँटीव्हायरसेस असतील तुमचे, ठीक आहे, जे तुम्ही विदिन नेटवर्क किंवा ऑफलाईन असताना सुद्धा काही जण यूज करू शकतात, राईट. सो जर मला स्टँड अलोन ऍप्लिकेशन म्हणजेच विंडोज वर रन होणारे जर ऍप्लिकेशन बिल्ड करायचे असतील विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वरती, तर व्हिज्युअल बेसिक्स प्रोग्रामिंग यूज होते. आता सध्या ती आउटडेटेड म्हणतात, कारण असे खूप लँग्वेजेस आहेत ज्या क्रॉस प्लॅटफॉर्म बिल्डिंग साठी आपण यूज करतो, म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशन, त्यानंतर डेस्कटॉप ऍप्लिकेशन, iOS ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, ठीक आहे. माझा आवाज लॅग होतोय सगळ्यांना? थोडा सर थोडा सर. लॅग नाही होते पण क्लिअर नाही येत. आता मोठा बरोबर सेंटेन्स आहे. बोला बरं सर. मोठा सेंटेन्स हा सर नाही अजून हे होते ब्रेक टाईप होते थोडा. तुम्ही पीसी ला कनेक्ट करतो. आता येतोय प्रॉपर? येस सर. ठीक आहे. आता मी लॅपटॉप सोबत कनेक्टेड आहे, त्यामुळे तुमचा आवाज मला थोडा कमी आहे, ठीक आहे. काही डाऊट असेल तर मेसेज करा. सो बेसिकली आपलं डिस्कशन व्हिज्युअल बेसिकचं चाललंय, राईट. सो इन शॉर्ट, जसं मी तुम्हाला म्हटलं की व्हिज्युअल बेसिक बेसिकली आपण यूज करतो विंडोज ऍप्लिकेशन जर मला डेव्हलप करायचे असतील, राईट. एखादं विंडोज सिम्पल स्टँड अलोन ऍप्लिकेशन त्यावरती बिल्ड करायचं असेल तर व्हिज्युअल बेसिक ही मेनली यूज होत होती. आता सुद्धा होते, पण आता थोडी मार्केटमध्ये तिला डिमांड कमी आहे, राईट. सो स्टार्टिंग जर मला बघायचं झालं, आता सध्या माझ्याकडे ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला कोणत्या कोणत्या माहिती आहेत. विंडोज ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे, राईट. जर मी वेगवेगळ्या मशीन यूज किंवा कॅटेगराईज केल्या, मोबाईल एक आहे आपल्याकडे, राईट. सध्या जास्त ज्याच्यावर आपण ऍप्लिकेशन यूज करतो. डेस्कटॉप किंवा तुम्ही पीसी म्हणू शकता, राईट, पीसी किंवा लॅपटॉप. आणि थर्ड एक असू शकतं तुमचं iOS किंवा त्याला आपण आयफोन म्हणूया, ठीक आहे, आयफोन. पण ऑपरेटिंग सिस्टम थोडाफार वेगळं आहे, ठीक आहे. मोबाईलमध्ये काही जणांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, राईट. सो अँड्रॉइड जर ऍप्लिकेशन मला डेव्हलप करायचे असेल तर अँड्रॉइड आहे. त्यानंतर आपल्याकडे काही क्रॉस प्लॅटफॉर्म फ्रेमवर्क्स आहेत ज्याच्यामध्ये आपण यूज करून अँड्रॉइड ऍप्लिकेशन बिल्ड करू शकतो. पण बेसिकली हे सध्या आत्ताचे फ्रेमवर्क्स आहेत, पण जुना जर आपण एक 5 to 6 इयर्स, अराउंड 10 इयर्सच्या बॅक गेलो, तर मला पीसी जर मी जास्त यूज करायचं म्हटलं, राईट, अँड मोबाईलच्या आधी, तर माझ्याकडे दोन ऑप्शन होते की माझ्या पीसी मध्ये आयदर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असेल किंवा लिनक्स, किंवा काही जण त्याला युनिक्स फॅमिली म्हणतात, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम असेल, राईट. सो मोस्ट ऑफ द तुम्ही सगळे फॅमिलियर सध्या आहात मला वाटतं 12 पर्यंत की तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम यूज कराल. इंजिनिअरिंगला जसं एंटर कराल तेव्हा तुम्हाला युनिक्स किंवा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वरती सगळी कामं मिळतील. सो विंडोज ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे तुम्ही जर विंडोज 7, विंडोज 8, कोणतीही विंडोज, ओके, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वरती मला जर ऍप्लिकेशन बिल्ड करायचे असतील तर मला एक प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करू शकतो, ती म्हणजे व्हिज्युअल बेसिक. कळते व्हिज्युअल बेसिकचा यूज? सगळ्यांना कळते का? येस सर. ओके. येस सर. अँड्रॉइड साठी तुमच्याकडे दुसऱ्या चॉईस आहेत. काही जण अँड्रॉइड लँग्वेज किंवा मोस्ट ऑफ द जावाचे काही फ्रेमवर्क्स आहेत. ओपन सोर्स मध्ये सध्या आपण रिॲक्टचं काही रिॲक्ट नेटिव्ह आहेत, फ्लटर फ्रेमवर्क आहे, ते अँड्रॉइड ऍप्लिकेशन साठी वापरतात. आयफोन साठी वेगळे काही फ्रेमवर्क येतील, जसं फ्लटर मी आता तुम्हाला म्हटलं, हे सध्या मी सांगत नाही, हे हाय लेवलचे सगळे, पण एक लक्षात ठेवा, ठीक आहे. सध्या आपण काय टार्गेट करतो सध्याच्या मॉडर्न फ्रेमवर्क्स मध्ये, मी जो ऍप्लिकेशन डेव्हलप करेल दॅट ऍप्लिकेशन विल बी शुड बी वर्क ऑन मोबाईल, पीसी अँड आयफोन. कोणताही ऑपरेटिंग सिस्टम असू दे, तिन्ही वरती जर तो चालणार असेल तर त्याला म्हणतात क्रॉस प्लॅटफॉर्म ऍप्लिकेशन. क्रॉस प्लॅटफॉर्म डेव्हलपरचं एकच मेन काम असतं की माझं ऍप्लिकेशन आयफोन, पीसी, मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल तिघांवरती पण प्रॉपर चालला पाहिजे. आणि जर तुम्ही असं ऍप्लिकेशन टार्गेट करत असाल बिल्डिंगचं तर त्याला म्हणतात क्रॉस प्लॅटफॉर्म ऍप्लिकेशन. म्हणजे क्रॉस म्हणजे कोणत्याही प्लॅटफॉर्म वरती, राईट. प्लॅटफॉर्म म्हणजे तुमचं अँड्रॉइड, विंडोज किंवा लिनक्स घ्या, किंवा तुमचं आयफोनचं तुम्ही iOS घेऊ शकता, राईट. सो
बेसिकली सध्या आपण एवढंच लक्षात ठेवू की विज्युअल बेसिक्स वी आर युझिंग टू बिल्ड स्टँड अलोन ऍप्लिकेशन्स फॉर बेबी फॉर विंडोज. ओके, सो इन्स्टॉलेशनच्या फेज मधनं आपण जाणार नाही आहोत, कारण आपण बेसिकली विज्युअल बेसिक 6 वापरत नाहीये. जो स्टँडर्ड सेटअप आपण एक्सेल शीट मधला जो VB चा एक ऍडिंग किंवा काही जण त्याला प्लगइन म्हणतात तो यूज करतोय त्या डेव्हलपर टॅब मधला, आणि त्याचा यूज करून आपण यूज करणार. ठीक आहे, मी ऍक्च्युली जसे तुम्हाला ती आर्टिकल शेअर केलं होतं त्याप्रमाणे स्टेप फॉलो करून मी माझ्या इथे ते ओपन केले. मी तुम्हाला दाखवतो कसं काय असणार आहे. फक्त पहिलं आपण काही थेरॉटिकल्स दिले आहेत कॉन्सेप्ट, त्याच्या थ्रू आधी ट्रॅव्हल करूया. ठीक आहे, सो फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला येतो थिअरी मध्ये, एक्सप्लेन डिफरंट एडिशन्स ऑफ एडिशन्स, काही लोक याला व्हर्जन्स म्हणतात, ऑफ बीबी मध्ये असे कोणत्या कोणत्या एडिशन्स आहेत. ठीक आहे, आता कोणत्याही ऍप्लिकेशन्स किंवा कोणताही फ्रेमवर्क कोणताही आयडी जेव्हा यूज होतो, ठीक आहे, बेसिकली सगळेच फीचर्स हे तुम्हाला त्याच्या बेसिक मध्ये नाही मिळत. आता समजा तुम्ही बेसिकली जर तुम्ही एक व्हिज्युअल स्टुडिओ नावाचा एक आयडी आहे, एक स्टँडर्ड आयडी आहे, जसे इक्लिप्स आहे तसंच एक व्हिज्युअल स्टुडिओ नावाचा मायक्रोसॉफ्ट वाल्यांचं आयडी आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा ते वर्जनिंग प्रोव्हाइड करतात. जर तुम्हाला बेसिक एज्युकेशन लेवलसाठी किंवा लर्निंग पर्पजसाठी हवा असेल तर तुम्हाला तो फ्री मध्ये मिळतो. हेच जर आमच्यासारखे प्रोफेशनल किंवा इंडस्ट्रीमध्ये यूज करायचं झालं, ज्याला लायसनिंग विकत घेण्याची गरज आहे, ते लोक बेसिक फीचर यूज करून काही यूज नाहीये, राईट. त्याच्यामध्ये मला ऍडिशनल फीचर मिळणार नाही, जे त्याचे काही प्रोफेशनल लेवलचे एक्सपिरियन्स आहेत ते मला मिळणार नाही. सेम VB मध्ये सुद्धा तुम्हाला 3 एडिशन्स अवेलेबल आहेत. कोणते कोणते 3 एडिशन्स आहेत बघा. स्टार्टिंगला त्यांनी म्हटले तर VB पहिलं आहे लर्निंग एडिशन. लर्निंग एडिशन, ठीक आहे. सेकंड प्रोफेशनल एडिशन, ठीक आहे. आणि थर्ड असेल तुमचं द VB एंटरप्राइज एडिशन. पण फक्त ओव्हरव्ह्यू मध्ये मी तुम्हाला आयडिया देतो की काय काय असेल. डिटेल मध्ये तुम्ही थोडा टाइम करून टेक्स्टबुक मधनं एकदा गेलात तर बरं होईल. ठीक आहे, ओके. सो लर्निंग एडिशन सगळ्यात बेसिक एडिशन असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही कम्पेअर करू शकता, जर मला VB फ्री मध्ये शिकायचंय, ओके, मला लायसन त्यांचं विकत घ्यायचं नाहीये, मला फक्त त्यांचे जे फीचर्स आहेत बेसिक त्यांच्याजवळ फॅमिलियर व्हायचे आणि VB अंडरस्टँड करायचे, तर तुम्ही VBचं लर्निंग एडिशन घेऊ शकता. नेम सजेस्ट आहे, याच्यामध्ये कोणतेही लायसन्सिंग किंवा जास्त तुम्हाला फीचर्स मिळणार नाही. फीचर्स हे एकदम बेसिक लेवलचे असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही फॉर्म डिझाईन करू शकता, एखादं ऍप्लिकेशन डिझाईन करू शकता, एखादं ब्राउझर डिझाईन करू शकता, पण त्याच्यामध्ये जर ऍडव्हान्स फीचर तुम्हाला हवे असतील तर ते मिळणार नाही. का? कारण तुम्ही लर्निंग एडिशन वरती आहात, जो तुम्हाला फ्रीली अवेलेबल असतो. कळते? सो दिस एडिशन इज लाईक इंट्रोडक्शनरी एडिशन तुम्ही म्हणू शकता, आणि तो यूज होतो सेम विंडोज ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी. फक्त याच्यामध्ये एकच असेल की तुम्हाला फीचर्स एक्स्ट्रा मिळणार नाहीत. जे काही एक्स्ट्रा फीचर्स किंवा आपण म्हणू शकतो ऍडिशनल फीचर्स, ठीक आहे, मी इकडनं वर्ड करतो ऍडिशनल फीचर्स, जे डेव्हलपमेंट पर्पज साठी यूज होतात ते मिळणार नाही. प्रोफेशनल एडिशन त्याची नेक्स्ट स्टेप असेल. बेसिकली जर मी स्टुडंट नाहीये, ओके, मी एक प्रोफेशनल वर्किंग आहे, जर मला VB शिकायचे, ठीक आहे, माझ्या काही प्रोजेक्ट साठी किंवा माझ्या कंपनी येणाऱ्या, म्हणजे समजा मला माहिती आहे की असा एक प्रोजेक्ट पुढे म्हणजे इन डिस्कशन आहे मॅनेजमेंटच्या की त्याच्यामध्ये VB यूज होतोय, तर मी पहिलं काय करेन, VBचं प्रोफेशनल एडिशन गो थ्रू करेन की त्याच्यामध्ये कोणते कोणते फीचर्स आहेत, कोणते कोणते ऍप्लिकेशन मी बिल्ड करू शकतो, राईट. फॉर एक्झाम्पल कम्प्युटर प्रोफेशनल जे इंजिनियर लोक किंवा IT प्रोफेशनल्स आहेत, तर त्यांच्यासाठी आपण काय यूज करू शकतो, व्हिज्युअल बेसिकचं प्रोफेशनल एडिशन. सो याच्यामध्ये तुम्हाला थोडेफार ऍडव्हान्स फीचर्स इन्क्लूड असतील, ऍडव्हान्स प्लस बेसिक फीचर्स, ठीक आहे. याची थोडी कॉस्टिंग असेल, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की काहीतरी लायसनिंगचं वर्जन असू शकतं, राईट.
की याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडव्हान्स व्हर्जन मिळतंय तर ऍडव्हान्स फीचर्स मध्ये तुम्हाला त्याचं लायसन विकत घ्यावं लागत असेल आणि प्रोफेशनल एडिशन मध्ये तुम्ही वर्क करू शकता. आणि लास्ट आणि मोठा एडिशन यांचा अवेलेबल आहे तो म्हणजे एंटरप्राइज एडिशन, जो यूज होतो डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल टीम एखादी आहे मोठी, ठीक आहे, आणि एखाद्या मोठ्या बँकिंग ऍप्लिकेशन वगैरे आहे जे बीबी मध्ये मला डेव्हलप करायचे, किंवा एखाद्या दुसऱ्या सॉफ्टवेअर कंपनीसाठी किंवा इन्शुरन्स कंपनीसाठी बँकिंग रिलेटेड जर मला एखादं ऍप्लिकेशन करायचंय आणि त्याच्यासाठी बीबी जर टेक्नॉलॉजी करत असेल, मल्टिपल टीम मेंबर्स त्यावर काम करत असतील, तर मी त्याच्यात एंटरप्राइज एडिशन देईन. आणि ऑब्व्हियसली याच्यामध्ये सगळ्यात जास्त फीचर असतील ऍज कम्पेरेटिव्हली लर्निंग अँड प्रोफेशनल एडिशन. कळते? येस सर. हो ठीक सर. आहे. येस सर. आता याच्यामध्ये एक एक्स्ट्रा फीचर तुम्हाला इथे एनलिस्ट केलाय. इट ऑल्सो कंटेन्स व्हिज्युअल सोर्स सेफ. ठीक आहे, सोर्स सेफ, ज्याला त्यांनी म्हटलं व्हर्जन कंट्रोल. व्हर्जन कंट्रोल म्हणजेच काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ठीक आहे, याचं मिनिंग काय. आता मी जसं म्हटलं होतं की सपोज माझं जे ऍप्लिकेशन आहे, ठीक आहे, काल तारीख होती समजा 10 तारीख, ठीक आहे, 10 एप्रिल, आणि आज आहे 11 एप्रिल. समजा इथे मी, माझे काही टीम मेंबर्स, आम्ही 3-4 लोक काम करतो. ठीक आहे, 10 तारीखला आम्ही काहीतरी कोड याच्यामध्ये अपडेट किंवा ऍड केलाय, नवीन एक फंक्शनालिटी ऍड केली आणि ते प्रॉपर वर्किंग आहे. ठीक आहे, तर याला म्हणतात कोड व्हर्जनिंगची प्रोसेस सांगते तुम्हाला. व्हर्जनिंग हँडल करणं किंवा सोर्स कंट्रोल म्हणजे काय असतं. इथे त्याने सोर्स सेफ म्हटलं, पण आता सध्या त्याला सोर्स सेफ म्हणतात, सोर्स कंट्रोल म्हणतात. लाईक गीट आहे, TFS आहे, टीम फाउंडेशन वगैरे. ते तुम्ही पुढे IT मध्ये वगैरे गेलं तर कळेल तुम्हाला. ठीक आहे, सो मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू मध्ये सांगतो की याची आयडिया काय. सो 10 तारीखला आपण काहीतरी कोड याच्यामध्ये ऍड केलाय आणि ऍप्लिकेशन प्रॉपर चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. टेस्ट सुद्धा झालाय आणि याला प्रॉपर आपण म्हणू शकतो ओके म्हणून आपल्याला अप्रुव्हल आलाय की बाबा तुम्ही जे 10 तारखेला कोड टाकलाय तिघांनी तो प्रॉपर चालतोय. ठीक आहे, लेट सपोज 11 तारीखला मी याच्यामध्ये अजून काहीतरी कोड ऍड करतो. ठीक आहे, व्हर्जन कंट्रोल एडिशन नाहीये मी, वेदिका, व्हर्जन कंट्रोल ही एक फीचर आहे जे अवेलेबल आहे एंटरप्राइज एडिशन मध्ये. एडिशन 3च आहे. ठीक आहे, टेक्स्ट बुक घेऊन बसलं तर बरं होईल, तुम्हाला क्विकली कळत जाईल मी काय काय केलं. ठीक आहे, सो हे व्हिज्युअल बेसिक सोर्स कोड आपण डिस्कस करतोय आणि व्हर्जन कंट्रोल त्यातलं एक फीचर आहे. कशाचं? एंटरप्राइज एडिशन मध्ये. ठीक आहे, आता लेट अज्युम 11 तारखेला आम्ही पुन्हा तिघांनी काहीतरी कोड पुश केलाय. कोड पुश म्हणजे त्यामध्ये कोड ऍड केलाय आणि एखाद्याच्या सिंटॅक्टिकल किंवा नॉर्मल काहीतरी प्रॉब्लेममुळे तो कोड चालत नाहीये 11 तारीखला. ठीक आहे, म्हणजे ऍप्लिकेशन थोडा ब्रेक झालाय. कोड तर वरती गेलाय, म्हणजे जी प्रोडक्शन आहे किंवा त्याला आपण म्हणतो की लाईव्ह कोड जो आहे, लाईव्ह ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये ऍड झालाय. आता मला सांगा, तुम्ही समजा हेच एक बँकिंगचं ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, आणि खूप लोक त्याला वापरतात. एक समजा एक साधारणतः 10,000 लोक ऍट अ टाइम त्याला युज करतात. तुम्ही त्याच्यामध्ये काही ब्रेक करणारे किंवा ऍप्लिकेशन वर्क होत नाही, चालेल का असं ऍप्लिकेशन वरती ठेवून लाईव्ह? नाही सर. नाही. नाही. सो आम्ही काय करतो यावेळेला, समजा आम्हाला आता कळलंय की ठीक आहे, ह्या डेटला आम्ही जे कोड टाकलाय तो चालत नाहीये, तर आम्ही लगेच जो कंट्रोल असेल तो कंट्रोल मागच्या प्रिव्हियस वर्किंग कंट्रोल मध्ये पाठवून देतो. ठीक आहे, फीचर्स अपडेट नाही झाले, ठीक आहे, नंतर करू, एरर सॉल्व्ह करून नंतर करू, पण सध्या ऍप्लिकेशन लाईव्ह आहे, त्याला लोक यूज करतायत, तर आपण जिथे प्रिव्हियस ओके टेस्टेड आहे तिथपर्यंत आपण त्याला पुन्हा नेऊन ठेवतो. म्हणजे 10 तारखेला जे कोड होतो त्यावरती नेऊन ठेवतो. ठीक आहे, सो याला व्हर्जनिंग कंट्रोल म्हणतात. तुम्ही अपग्रेड करू शकता, प्रिव्हियस कंट्रोलला जाऊ शकता, चेक करू शकता कोणी काय काय कोड पुश केलाय. सो याला सिम्पल व्हर्जन कंट्रोल म्हणतात. कळाले? येस सर. ठीक आहे, हे Yes, फक्त मोठी टीम जेव्हा काम करते, आता मी तिघांचंच एक्झाम्पल घेतलं, 4-5 जण जरी तुमच्या टीम मध्ये असतील आणि तुम्हाला सिंक्रोनायझेशन ठेवायचं असेल तुमच्या ऍप्लिकेशनच्या कोडिंग मध्ये. ठीक आहे, आज मी एखादी मी फंक्शनालिटी टाकली, ठीक आहे, आणि माझ्या कलिगला ती मला प्रोव्हाइड करायची, तर मी काय मेल वगैरे कोड करत नाही. मी काय करतो, काही व्हर्जन कंट्रोल्स आहेत, लाईक गिट हब आहे वगैरे, त्याच्यावरती कोड आपण पुश करतो आणि तो तिथून ते लोक आपला कोड घेत असतात. ठीक आहे,
मेल करणं, कॉपी पेस्ट करणं किंवा याला पेनड्राईव्हतून कोड देणं असं काही चालत नाही आपल्याकडे, राईट? सो हे काही तुम्हाला आहेत थिंग्स, हे तुम्हाला पुढे जाऊन तेव्हा हळूहळू कळेल. ठीक आहे. सो एक स्टेटमेंट प्रॉपर दिले त्यांनी लास्टला, पेज नंबर म्हणजे व्हिज्युअल बेसिकचं फर्स्ट पेज आहे 95 पेज नंबर, त्याच्यावरती की इट इज नॉट ओनली लँग्वेज, इट इज कम्प्लीट आयडी. सो जसं व्हिज्युअल बेसिक एक लँग्वेज आहे, तसंच एक कम्प्लीट इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकता, रन सुद्धा करू शकता, टेस्ट सुद्धा करू शकता आणि डिबग सुद्धा करू शकता. ठीक आहे. जसं आपण C++ करतो, डेव्हलप करतो, एक्झिक्यूट करतो, डिबग पण करतो, तसं तुम्ही व्हिज्युअल बेसिकचे सुद्धा कोड डेव्हलप आणि रन आणि टेस्ट करू शकता. ठीक आहे. सो पहिल्या एडिशन्स कळाल्या, लिस्ट करता येतील ऍटलीस्ट कोणते कोणते 3 एडिशन्स आहेत? हो सर. लर्निंग, प्रोफेशनल आणि एंटरप्राइज. ठीक आहे. कळतंय का? येस सर. Yes, sir. ओके, ठीक आहे. थेरॉटिकल आहे, मी जास्त थेरीवर फोकस करत नाही, मी तुम्हाला फक्त रफली आयडिया दिली आहे. नेक्स्ट एक येतं की VB स्टार्टिंगलाच, की VB मध्ये काही ऍप्लिकेशन जे आपण डेव्हलप करतोय, टाइप्स ऑफ ऍप्लिकेशन्स. आता मी म्हटलं तुम्हाला की विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वरती जे रन होणारे ऍप्लिकेशन्स आहेत ते बिल्ड करण्यासाठी आपण मोस्ट ऑफ व्हिज्युअल बेसिक वापरतो. ओके. पण अजून कोणते कोणते ऍप्लिकेशनचे टाइप्स आहेत ते मी VB यूज करून इम्प्लिमेंट करू शकतो किंवा बनवू शकतो. सो टाइप्स ऑफ ऍप्लिकेशन काही तुम्हाला मेन्शन केल्यात, ठीक आहे, ते आपण एकदा डिस्कस करू आणि मग मी तुम्हाला VBचे जे ऑप्शन्स आहेत डिफरंट, जे टेक्स्टबुक मध्ये 1 ते 2 पेज मध्ये, ते मी तुम्हाला माझ्या VB वरती दाखवून देतो. ठीक आहे. सो फर्स्ट VB ऍप्लिकेशन जो तुम्ही बनवू शकता तो आहे स्टँडर्ड EXE ऍप्लिकेशन. व्हॉट इज EXE? आठवते कोणाला व्हॉट इज EXE? C++ प्रोग्राम जेव्हा तुम्ही सेव्ह करता त्याचं कोणत्या नावाने सेव्ह करता? .cpp. डॉट सर एक्सेलचं एक्सटेन्शन आहे ना? .cpp, राईट. आणि जेव्हा तुम्ही रन करता तेव्हा त्या फाईलची अजून एक फाईल क्रिएट होते, राईट? हो. कोणती? Yes, sir. .exe. ओके. सो .exe म्हणजेच एक्झिक्युटेबल फाईल. ठीक आहे. अजून एक आपण डिस्कशन करू एक पॉइंट, की समजा एक XYZ स्टुडंट आहे, ठीक आहे, त्याच्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल आहे, ठीक आहे, आणि एक घरी PC किंवा लॅपटॉप सुद्धा आहे. ठीक आहे. मी त्याला सांगितलं की अँड्रॉइड मध्ये सपोज एक ऍप्लिकेशन इन्स्टॉल कर. ठीक आहे. तर ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी तो प्ले स्टोर वर जाऊन जो ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो त्याची एक्सटेन्शन काय असते? .apk असतं, राईट? येस सर. कधी चेक केलं डाउनलोड करून बघा. आता डायरेक्टली इन्स्टॉल होतात, पण पहिले जर तुम्ही एखादं हो सर, बघितलं. Google वरून डाउनलोड केलं ऍप्लिकेशन तर त्याची, सॉरी, साइट वरती येतात ना APK मध्ये. हा, एखाद्या साइट वरून जर तुम्ही डाउनलोड केलं तर त्याची फाईल .apk असते, दॅट इज ऍप्लिकेशन फाईल. सेम ऍप्लिकेशन, समजा सेम ऍप्लिकेशन मी त्याला सांगितलं की बाबा त्याचं PC वर चालणार एक व्हर्जन इन्स्टॉल कर, तर त्याचं एक्सटेन्शन असतं .exe. कळतंय? सो EXE इट इज डेडिकेटेड ऍप्लिकेशन विच कॅन बी रन ऑन विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे PC, जर त्या PC मध्ये तुमची EXE ऑपरेटिंग सिस्टम विंडोज असेल त्यावरती रन होणाऱ्या ऍप्लिकेशनचं एक्सटेन्शन असतं .exe, दॅट इज एक्झिक्युटेबल फाईल. कळतंय सगळ्यांना? Yes, sir. ठीक आहे. सो इथे मी थोडा रेक्टँग्युलर काढतो म्हणजे PC साठी यूज होईल. ठीक आहे. So basically, first type of application that we can implement by using VB is standard application. जे स्टँडर्ड ऍप्लिकेशन्स रन होतात, अँटीव्हायरसेस असतील किंवा तुमच्या याच्यावरती मेल वगैरे जे ऍप्लिकेशन्स आहेत .apk फाइल्स आहेत, त्या सगळ्या आपण व्हिज्युअल बेसिक्सनी रन करू शकतो किंवा क्रिएट करू शकतो. सेकंड आहे ActiveX EXE. हे जरा वर्ड हेवी आहेत पण थिअरी 3 मार्कला येतो क्वेश्चन. ठीक आहे.
एक्स DLL. ठीक आहे, बेसिकली तुम्हाला प्रोफेशनल एडिशन मध्ये मिळतात, नॉर्मल एडिशन मध्ये नाही मिळणार. प्रोफेशनल एडिशन मध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह एक्सी किंवा हे ऑप्शन्स तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे, आता याच्यामध्ये दिलंय की इट इज बिल्डिंग कंपोनंट दॅट डोंट हॅव अ विजिबल इंटरफेस बट कॅन ऍड स्पेशल फंक्शनॅलिटी टू ऍप्लिकेशन. तुम्हाला सांगतो DLL म्हणजे बेसिकली काय किंवा ऍक्टिव्ह एक्सी म्हणजे काय असतं. ठीक आहे, सिम्पल जर मला एखादा प्रोजेक्ट रन करायचा असेल, आता आम्ही कुठे यूज करतो बघा, एखादा प्रोजेक्ट मला बिल्ड करायचं, ठीक आहे, त्या प्रोजेक्टला बिल्ड करण्यासाठी काही एक्सटर्नल फाईल्स लागतात किंवा एक्सटर्नल पॅकेजेस लागतात. ठीक आहे, जर C# किंवा तुम्ही मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजी जर वरती काम करायला तुम्हाला मिळालं पुढे जाऊन, तर त्याच्यामध्ये एक्सटर्नल फाईल व्हिज्युअल स्टुडिओ मधून तुम्हाला इंटिग्रेट करण्यासाठी त्याचं एक्सटेन्शन असतं DLL. ठीक आहे, या DLL म्हणजेच काय असतात, या एक्सटर्नल पॅकेजेस असतात ज्या बेसिक डेव्हलपमेंटसाठी यूज होतात. ठीक आहे, सो ऍक्टिव्ह EXE किंवा DLL म्हणजेच प्रोफेशनल जर मला एखादं ऍप्लिकेशन इम्प्लिमेंट करायचं असेल आणि ते ऍप्लिकेशन इम्प्लिमेंट करताना मला जर त्या इम्प्लिमेंटेशन साठी काही पॅकेजेस एक्सटर्नल लागत असतील, तर ते सुद्धा पॅकेजेस आपण बिल्ड करू शकतो व्हिज्युअल बेसिक. ठीक आहे, दुसरं सांगायचं झालं तर या ऍक्टिव्ह EXE किंवा ऍक्टिव्ह XDA म्हणजे इम्प्लिमेंट करण्यासाठी ते वापरतात ना? GUI पार्ट नसतो. काय म्हटलं? इम्प्लिमेंट साठी वापरतात. हो हो, इम्प्लिमेंटेशन साठी किंवा थर्ड पार्टी पॅकेजेस, जे काही लोक म्हणतात की हे थर्ड पार्टी पॅकेज आहे. तुम्ही एखादं VPN वापरता, राईट? VPN नाही म्हणता येणार, पण एखादं ऍप्लिकेशन बिल्ड करण्यासाठी काही पॅकेजेस लागतात एक्स्ट्रा, डेव्हलपमेंट पॅकेजेस, ते सुद्धा तुम्ही ऍक्टिव्ह XDLL किंवा याच्यामध्ये कॅटेगराइज करू शकता. ठीक आहे, ओके सर. नेक्स्ट आहे तुम्ही ऍक्टिव्ह एक्स कंट्रोल सुद्धा यूज करू शकता. व्हॉट इज कंट्रोल? बेसिकली ज्या टेक्स्ट फील्ड वगैरे आहेत, ठीक आहे, आज आता आपण बघणार आहोत की बेसिकली तुम्ही जेव्हा एखादा फॉर्म भरता, काल पण मी तुम्हाला गुगलचा फॉर्म दिला होता, जो ज्यांची नावं नाही आहेत लिस्टमध्ये त्यांनी तिथे सबमिट करा म्हटलं होतं, राईट, दोन्ही ग्रुपला. तर त्या फॉर्म मध्ये काही टेक्स्ट फील्ड होत्या की तुमचं नाव एंटर करा, तुमचा मोबाईल नंबर एंटर करा, ईमेल एंटर करा. ठीक आहे, सेम जर तुम्ही एखादं ऍप्लिकेशन विंडोज साठी डेव्हलप केलं असेल, मी तुम्हाला एक बेसिक छोटा ऍप्लिकेशन आपण फॉर्म बनवणार आहोत ज्याच्यामध्ये एका नंबरचा स्क्वेअर आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ठीक आहे, एक टेक्स्ट फील्ड देणार. टेक्स्ट फील्ड माहिती आहे सगळ्यांना? टेक्स्ट फील्ड, बटन, या गोष्टी माहिती आहेत का? टेक्स्ट फील्ड म्हणजे काय असं माहिती आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट एंटर करू शकता किंवा नंबर एंटर करू शकता. हो सर. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही Yes, गुगल sir. वरती गेलात, एखादा फॉर्म भरताय, त्याच्यामध्ये तुम्ही समजा व्हॅल्यू टाकली 20. ठीक आहे, तर असे कंट्रोल्स, याला कंट्रोल्स म्हणतात. टेक्स्ट कंट्रोल, बटन कंट्रोल, ज्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू टाकू शकता किंवा व्हॅल्यू युजर याच्यावर डील करतो. टेक्स्ट फील्ड मध्ये तुम्ही टेक्स्ट टाकता किंवा व्हॅल्यू टाकता. बटन वरती तुम्ही व्हॅल्यू नाही टाकू शकत. बटन वरती काय करतो आपण, फक्त क्लिक करू शकतो. कळतंय? Yes, sir. ठीक आहे, सो हे सिम्पल ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी तुम्ही बेसिकली, किंवा हे सिम्पल कंट्रोल क्रिएट करण्यासाठी तुम्ही बेसिकली काय करू शकता, VB यूज करू शकता. एक मिनिट.
हॅलो सर. सर तुमचा माईक म्यूट आहे. हा येस, ऍक्च्युली मला कॉल होता, तुम्ही कॉल अटेंड केला होता. येतोय आता? येस सर. ते पॅरेंट्सचा कॉल होता तुमच्यापैकी कोणाचा तरी, त्यामुळे emergency घेतलं होतं. ठीक आहे. सो ओके, आपण डिस्कस करत होतो ऍक्टिव्ह एक्स कंट्रोल. ठीक आहे. ऍक्टिव्ह एक्स कंट्रोल्स बेसिकली काय असतात? बटन्स, ठीक आहे, त्यानंतर टेक्स्ट फील्ड, त्यानंतर टेक्स्ट बॉक्सेस, हे जे बेसिक एलिमेंट आहेत जे युजर इंटरफेस साठी युज होतात. युजर इंटरफेस म्हणजे मी तुम्हाला दाखवतो, कळून जाईल. ठीक आहे. C++ एक लक्षात घ्या, C++ मध्ये युजर इंटरफेस नाहीये, हे सिम्पल कन्सोल ऍप्लिकेशन असतात. कन्सोल ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही कन्सोलवरती व्हॅल्यू टाकता, कन्सोलवरती तुम्हाला आउटपुट दिसतं ब्लॅक कलरच्या स्क्रीनवर. VB कन्सोल नाही, VB युजर इंटरफेस प्रोव्हाइड करेल. तुम्ही बटन घेऊ शकता, तुम्ही टेक्स्ट फील्ड घेऊ शकता, रेडिओ बटन घेऊ शकता, चेकबॉक्सेस घेऊ शकता. हे सगळे ऑप्शन्स VB मध्ये असतात. ठीक आहे. तुम्ही जसं प्रोग्रामिंग कराल, म्हणजे आपण जसे करणार आहोत तसे पुढे पुढे हळू कळेल. पण त्याच्यामध्ये जे काही आहेत बटन्स, टेक्स्ट फील्ड, हे बिल्ड करायचे असेल तरी सुद्धा तुम्ही VB यूज करू शकता. ठीक आहे. पर्यंत कळते सगळ्यांना? येस सर. येस सर. ओके, ठीक आहे. मी जास्त थिअरी डीप मध्ये घेत नाहीये. इन केस तुम्हाला वाटतं की तुम्हाला कळत नाहीये तर मला सांगाल, मी जेवढं प्रॅक्टिकलवर आधी मूव्ह करता येईल आणि तुम्हाला प्रॅक्टिकल प्रोग्राम जेवढे इझिली करता येतील, कारण त्यात जास्त काही नाही. एक ट्रिक सांगितली की तुम्ही प्रोग्राम इझिली करू शकता. मला थोडं प्रोग्रामिंग शिकवायला आवडतं थिअरीपेक्षा, त्यामुळे मी थोडं फास्ट घेतो. जर नाहीच कळालं तुम्हाला वाचून तर मला सांगा, आपण एक्स्ट्रा सेशनला तेवढं कंडक्ट करू. ठीक आहे. सो आपण 3 पॉइंट्स आतापर्यंत डिस्कस केले, राईट. VB यूज करून तुम्ही कोणत्या कोणत्या टाइपचे ऍप्लिकेशन बिल्ड करू शकता. एक स्टँडर्ड ऍप्लिकेशन आपण बघितले की सिम्पल कोणतेही ऍप्लिकेशन जर मला बिल्ड करायचं असेल, स्टँड अलोन असेल किंवा सिम्पल विंडोज बेस्ड कोणते ऍप्लिकेशन तर मी VB करू शकतो. त्यानंतर DLL किंवा EXE. फॉर एक्झाम्पल DLL म्हणजेच काय सांगितलं मी तुम्हाला की असे पॅकेजेस किंवा जे दुसऱ्या ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी आपण यूज करतो. ठीक आहे. हे जर यूज बिल्ड करायचे असतील, ठीक आहे, तर ते आपण VB ने बिल्ड करू शकतो. फक्त हे ऑप्शन लक्षात ठेवा की हा जो ऑप्शन आहे ActiveX DLE आणि ActiveX DLL, हे तुम्ही बिल्ड करू शकता प्रोफेशनल एडिशन मध्ये, आणि याला GUI प्रोव्हाइड केलेला नसतो. सो हे सिम्पल ऍप्लिकेशन्स आपण बिल्ड करू शकतो, याला GUI वगैरे काही प्रोव्हाइड होत नाही. थर्ड टाइप बघितलं आपण ActiveX कंट्रोल. ActiveX कंट्रोल ऍप्लिकेशन्स म्हणजेच ग्राफिकल युजर इंटरफेस, म्हणजेच युजर इंटरफेस जो असतो, UI काही लोक त्याला म्हणतात. ठीक आहे. UI तुम्हाला म्हटलं की तुम्ही सिम्पल गुगल वरती ज्या साईट्स आहेत किंवा स्वतः गुगलचा सुद्धा म्हणू शकता की गुगलमध्ये पहिला सर्च बार असतो, खाली त्याचा आयकॉन असतं, सर्च बटन असतं, याला GUI म्हणतात. ठीक आहे. तुम्ही वेब पेज वर ते सगळं सेट करता, त्याला UI म्हणतात, युजर इंटरफेस. युजर त्याच्याबरोबर कसं इंटरॅक्ट करतो, राईट. सो VB मधले जे युजर इंटरफेस आहेत किंवा कंट्रोल्स आहेत, टेक्स्ट फील्ड, बटन्स, रेडिओ बटन्स, काही असेल, हे सुद्धा तुम्ही व्हिज्युअल बेसिक्सने बिल्ड करू शकता. कुठे म्हणते दीक्षा? सर ते GUI च्या वरती म्हणजे ते ॲरो करून तुम्ही लिहिलंय ते. पॅकेजेस म्हटलं मी, एक्सटर्नल पॅकेजेस. ओके सर. कळालंय का? हा येस. नेक्स्ट स्लाइड वर जाऊ आपण. नेक्स्ट तुम्ही अजून 1-2 टाइप्स घेऊ, मी डिटेल मध्ये सगळे घेत नाहीये. फोर्थ बेसिकली, जर मला VB ऍप्लिकेशन्सचे विजार्ड बनवायचे असतील किंवा कोणताही ऍप्लिकेशन जो काही विजार्ड किंवा VB विजार्ड मॅनेजर त्याला म्हणतात, तर हे वर्ड तुमच्यासाठी नवीन आहेत, राईट. विजार्ड मॅनेजर, ते सिम्पल थिंग आहे, ते नवीन काय असं नाहीये. सो काही ऍप्लिकेशन्स असतात, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण डेव C++ इन्स्टॉल केला होता. ठीक आहे. तुम्ही इन्स्टॉल म्हटल्यावर पहिल्या स्टेप मध्ये इन्स्टॉल झाला होता का तो? इन्स्टॉलेशन विजार्ड म्हणून येतं ना सर. हा, इन्स्टॉलेशन विजार्ड थ्रू जातो आपण. विजार्ड म्हणजेच काय, पहिले इथं आमच्या लायसन ऍक्सेप्ट करा, तुम्ही इथे ओके म्हणता, इथे ऍक्सेप्ट करता चेकबॉक्स मध्ये, नेक्स्ट म्हणता, राईट. नेक्स्ट म्हटल्यानंतर दुसरी टॅब ओपन होते, करेक्ट. येस सर. हा, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी अजून सिलेक्ट करता, मला हा कलर पाहिजे, मला ही थीम पाहिजे, नेक्स्ट.
त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे, तर तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा फीचर्स पाहिजेत किंवा एक्स्ट्रा फाईल्स पाहिजेत याच्यासोबत, तर तुम्ही ते सुद्धा चेक करता आणि मग इथे फिनिश. कळतंय? येस सर. सो हा, काही ऍप्लिकेशन विझार्ड थ्रू इन्स्टॉलेशन होतात, राईट? विझार्ड थ्रू म्हणजे डिफरंट स्टेप मध्ये. सो अशा टाईपचे ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही VB मध्ये बनवू शकता. कळतंय सगळ्यांना? येस सर. फॉर एक्झाम्पल अँटीव्हायरस जर तुम्हाला बनवायचं असेल, अँटीव्हायरस मध्ये सुद्धा आपण खूप ऑप्शन्स असतात की फुल स्कॅन, त्यानंतर फक्त डिरेक्टरी स्कॅन, एक्सटर्नल जर एखादी डिव्हाइस असेल त्याचं स्कॅन, फुल मशीन स्कॅन, हे सगळे तुम्ही ऍप्लिकेशन VB ने इम्प्लिमेंट करू शकता. आणि लास्ट मी घेईन ऑप्शन ऍड इन. ऍड इनचं मिनिंग कोणाला माहितीये? नाही सर. ओके, सो समजा बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला सांगतो, सध्या फक्त या टेक्स्टबुक प्रमाणे नॉलेज देतो की ऍड इन्स म्हणजेच काय, की VBच्या मेनूज मध्ये जर तुम्हाला काही ऍडिशनल ऑप्शन ऍड करायचे असतील किंवा ऍडिशनल फीचर, एक्सटेन्शन सारखं का सर? येस, एक्सटेन्शन्स, VB's मेनू बार असं मी लिहिलंय. ठीक आहे. सो ऍडिशनल ऑप्शन जर तुम्हाला काय प्रोव्हाइड करायचे असतील VB मध्ये, तर तुम्ही ऍड इन्स इम्प्लिमेंट करू शकता, ज्याला त्याने वर्ड वापरला एक्सटेन्शन्स. आम्ही त्याला पॅकेजेस पण म्हणतो किंवा काही जण ऍड ऑन्स सुद्धा म्हणतात. ठीक आहे. सो मी तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन सांगतो. एक्सेल शीट मध्ये जो याचा ऑप्शन आहे VBचा, जसं मी म्हटलं होतं की एक्सेल मधून आपण VB ओपन करतो, तो ऑप्शन एक प्रकारे ऍडीनच ऍड केलाय त्यांनी. ठीक आहे. तो डेव्हलपर टॅब मध्ये जाऊन तुम्हाला अनेबल करावा लागतो. ठीक आहे. सो तो एक ऑप्शन बेस्ट आहे की असे ऍप्लिकेशन तुम्ही VB ने बिल्ड करू शकता. सगळ्यांना थिअरी कळाली का? नॉर्मल डिस्कशन केलेलं तरी? येस सर. येस सर. मी तुम्हाला बोर करत नाही, आपण प्रॅक्टिकल कडे जाऊ डायरेक्ट. पेज नंबर 97 आणि 98 वरती जे थेअरी दिले, ठीक आहे, त्याच्यामध्ये VB मध्ये कोणते कोणते ऑप्शन्स आहेत, त्याचे यूज काय ते दिले आणि VB ची एक स्क्रीन दिली. डायग्रामला नाव आहे न्यू व्हिज्युअल बेसिक प्रोजेक्ट स्क्रीन. म्हणजे एखादा जर तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा आहे VB मध्ये, तर ती स्क्रीन कशी असते मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो आणि ओव्हरव्ह्यू मध्ये शॉर्टकट मध्ये तुम्हाला ती नॉलेज देतो. ठीक आहे. फक्त आज आणि उद्यामध्ये तुम्हाला काम एवढंच असेल की मी जे पेजेस सांगेन ते फक्त रीड करायचे. ठीक आहे. आणि होमवर्कला मी काही क्वेश्चन देणे एक दोन, जसं वेळ मिळेल तसं ते सॉल्व्ह करा. ठीक आहे. तर मी दाखवतो तुम्हाला काय काय केलं आपण. ओके, सो पहिले स्क्रीन शेअर करतो. दिसते सगळ्यांना येस सर. एक्सेल शीट? Yes, sir. बघा, आपण मी आधी सध्या बंद करतो सगळं. ही आहे तुमची VB ची स्क्रीन, पण येते कुठून हा मोठा क्वेश्चन असेल तुम्हाला. बघा, तुम्ही एक्सेल ओपन केलं समजा, डायरेक्ट एक्सेल मध्ये ऑप्शन नाही मिळणार आहे तुम्हाला. एक्सेल मध्ये डेव्हलपर ऑप्शन कसा एनेबल करायचा याचं मी तुम्हाला एक ब्लॉग पाठवला होता. तुमच्यापैकी एक दोघांनी रिप्लाय सुद्धा केला मला, सो एक दोघांनी तरी ऍटलीस्ट केल्याची मला गॅरंटी असेल, गॅरंटी आहे. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही त्या ब्लॉग मधून जाल तेव्हा इथे तुम्हाला एक डेव्हलपर ऑप्शन मिळतोय, दिसतोय सगळ्यांना? येस सर. येस सर. हे बघा, इथे डेव्हलपर ऑप्शन. या डेव्हलपर ऑप्शनच्या लेफ्ट कॉर्नर मध्ये व्हिज्युअल बेसिकचं एक्सटेन्शन आहे, याला ऍड इन पण तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. आता याला डबल क्लिक केली तर तुम्हाला व्हिज्युअल बेसिकची स्क्रीन दिसेल. आता माझ्याकडे हे काही ऑप्शन्स आहेत एक्स्ट्रा, हे तुम्हाला दिसणार नाही. फॉर एक्झाम्पल अशी स्क्रीन दिसेल मे बी, आणि हे सुद्धा दिसणार नाही. हे दिसण्यासाठी मी काय करतो, फक्त इथे एक ऑप्शन आहे बघा, इन्सर्ट युजर फॉर्म. इथे क्लिक केलं की तुम्हाला फॉर्म मिळेल. तुमच्यापैकी कोण मशीन किंवा लॅपटॉपवर बसलाय का? हो सर. कोण आहे? मानसी. दीक्षा? तनया? मानसी. आवाज नाही. ओके, स्क्रीन शेअर करू शकतो. तुझ्याकडे आहे काय ओपन? हो सर. असं दिसतंय का तुला फॉर्म वगैरे? सर ते नाही दिसत आहे, ब्लँक आहे. हा, म्हणजे एक मिनिट. तुझी स्क्रीन शेअर करशील? हा फॉर्म मी डिझाईन केला. ऍक्च्युली मी प्रॅक्टिस करत होतो VB आणि एक्सेल मध्ये काही असं वेगवेगळं काय आहे का ते चेक करायला. ठीक आहे. एक काम करतो, मी तुला अलाव करतो, स्क्रीन शेअर करशील? सर मी मोबाईलवर आहे आणि समोर कम्प्युटर आहे. अच्छा, कोण आहे का सर जो PC लॅपटॉप वरून लेक्चरच अटेंड करतो? मी करू का सर?
करू शकतो कोणी तुमच्यापैकी, कारण हे ऑप्शन Okay. जर नाही आले ना तर तुम्ही स्टक होऊन जाल. हा ऑप्शन मेन आहे, फॉर्म कसं पण, डिझाईन करायचं. ते तुम्ही डेव्हलपरचं काय म्हणले ते कसं आणायचं? डेव्हलपरचं ऑप्शन. ओके, एक मिनिट. नीरज करतोय. नीरज तू करतोय राईट? कोणी एकाने करा, मला फक्त पीसीचा कंट्रोल किंवा मी तुम्हाला ऑप्शन दाखवतो कसे करायचे. ओके, नीरज करतोय. नीरज तू स्क्रीन शेअर करशील आणि मग डेव्हलपरचं ऑप्शन कसं आणायचं मी दाखवतो, एकदा चेक करूया आपण. सर माझं एक्सेल 2007 आहे. 7 आहे ना? हो सर. येत 7 मध्ये माझं पण 7 ला पण 7. येईल. आता हा सर याच्याकडे केले मी, पण ते आता जी तुमची स्क्रीन होती तशी स्क्रीन नाही येते. अरे येते थ्रू. डेव्हलपर ऑप्शन ओपन होते का तुझ्याकडे? याच्याकडे डेव्हलपर ऑप्शनच नाहीये राईट? हा सर. हा, एक मिनिट. आता आपण चेक करूया. फक्त मी 2 मिनिटं, मला लिंक मिळते का आपली, चेक करतो ती विमीची. सर मी पाठवत होता तुम्हाला. पाठव ना जरा, बरं होईल. पर्सनलला पाठव मला. थोडं आठवतंय का चेक करतो तोपर्यंत मी. आपण गेलो होतो, कुठे गेलो होतो मी? सर माझ्याकडे 2010 ते सर. अनिश, मला व्हॉट्सअपला पाठवू शकतो का ही लिंक? ओके सर सर, टाकली. सर पाठवली. कोणी आले? एक मिनिट. एक मिनिट, आपण चेक करूया. ठीक आहे. ओके, फाईल वरती क्लिक कर. वरती इथे लेफ्ट कॉर्नर ग्रीन कलर मध्ये पहिला ऑप्शन. हा केलं का? याच्यामध्ये ऑप्शन्स मध्ये जा. ऑप्शन्स, एक मिनिट. खाली खाली स्क्रोल कर. मोर मध्ये खाली मोर मध्ये जा. एक मिनिट. ऑप्शन्स नावाचं हे नाही का आपल्याकडे? फीडबॅक आणि ऑप्शन्स खाली होतं ना, हे होता. काय होतं? फीडबॅक आणि More ऑप्शन होतं मध्ये का? options हा, आहेत. बरोबर, ठीक आहे. हा. तर त्याच्यामध्ये कस्टमाइज रिबन ना जा. हे बघ, शेवटून चौथा ऑप्शन. हा, हे फक्त एकदाच करायचंय, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक बीबी तुमच्याकडे अवेलेबल आहे. आणि ते डाव्या साईडचा जो हे आहे ना, त्याच्यात डेव्हलपर नावाचं ऑप्शन. अनचेक्ड आहे, लास्ट थर्ड राईट साईडचं कॉल. राईट साईड. राईट साईडचा. खाली स्क्रोल करा तुम्ही. तर खाली कुठे? सर राईट साईडला आहे ना? राईट साईडला आहे का? हा बरोबर, राईट हा साईडला. बघा, लास्ट थर्ड. हा, आणि याला ओके म्हण बस. ओके, ते बघ आलं होतं. आता इथून व्हिडिओ ओपन कर. ओके, सगळ्यांना तुम्हाला असं ऑप्शन येईल. ठीक आहे. आता इथे काय काय बघा, टेक्स्टबुक मध्ये जे 2 पेजवर दिले ते तुम्हाला मी इन शॉर्ट सांगतो. याचा जो माऊस आहे, हा सध्या माऊस त्यानं ठेवलाय प्रोजेक्ट किंवा प्रोजेक्ट एक्सप्लोरर त्याला म्हणतात. ठीक आहे. सो बेसिकली तुमच्या प्रोजेक्ट मध्ये जे काही तुम्ही व्हिज्युअल फॉर्म बनवाल, किंवा एक प्रोजेक्ट मध्ये मल्टिपल फॉर्म असू शकतात, पण आपण डिफरंट बनवणार आहोत. ठीक आहे. सो प्रोजेक्ट सिलेक्ट करू शकता तुम्ही लेफ्ट स्क्रीनवरून. ठीक आहे. मला कंट्रोल देता येईल का तुला? सर डेव्हलपर नंतर कुठे क्लिक करायचं? डेव्हलपर वर क्लिक कर आणि व्हिज्युअल बेसिकचा ऑप्शन येईल बघ डाव्या साईडला. ओके सर. तुला मी रिक्वेस्ट कंट्रोल केलंय, मला देता येते का बघ. ओके. ज्यांना अजून मागे आहेत त्यांनी लक्ष द्या. इथे तुम्ही एखादी शीट ओपन केली, ठीक आहे, एक्सेल शीट. इथे डेव्हलपर मध्येच पहिला ऑप्शन आहे व्हिज्युअल बेसिक. आता याच्या पुढे तुम्हाला डायरेक्ट फक्त तिथे क्लिक करायचं. ठीक आहे. सो 2च सध्या तुमच्याकडे टॅब ओपन आहेत. एक आहे प्रोजेक्ट टॅब. मी इथे माऊस वर बघा, माऊस फिरवतोय. ठीक आहे. सो इथे तुम्हाला तुमचा करंट प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये तुम्ही कोणता फॉर्म एक डिझाईन करत असाल, आपण बीबीचा फॉर्म डिझाईन करणार आहोत. आणि त्या फॉर्म मध्ये मल्टिपल्स ऑपरेशन्स असतात. लाईक मी तुम्हाला सांगतो काय काय असतं. मेन आपल्याला डील करायचे या प्रॉपर्टी विंडो सोबत. सेकंड मेन इम्पॉर्टंट विंडो, तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन वाचायची तर पेज नंबर 98 वरती मिळेल. ठीक आहे. पहिलं मी सांगितली प्रोजेक्ट विंडो, आणि सेकंड सांगतोय प्रॉपर्टी विंडो. प्रोजेक्ट विंडो थोडी तुम्ही स्किप केली तरी चालेल, आपल्यासाठी इतकी महत्वाची नाहीये. पण प्रॉपर्टी विंडो प्रोग्राम बिल्डिंग साठी सगळ्यात महत्वाची आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल
काय काय असणार आहेत ऑप्शन हे तुम्ही जेव्हा फॉर्म इन्सर्ट कराल म्हणजे फॉर्म डिझाईन करायला घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल. ठीक आहे. सो या 2 स्क्रीन जर समजा एखाद्याकडे ऍक्सिडेंटली आल्या नाही तर इथे व्ह्यू वरती जायचं. ठीक आहे. आणि जी विंडो तुम्हाला एक्सपेक्टेड आहे सध्या बघा आपल्याकडे प्रोजेक्ट एक्सप्लोरर सुद्धा आहे, प्रॉपर्टी विंडो सुद्धा दिसते, त्यामुळे मी त्याच्यावर क्लिक करत नाही. जर तुम्हाला दिसली नाही तर व्ह्यू वरून त्यांना क्लिक करून तुम्ही इथे ऑटोमॅटिकली आणू शकता. ठीक आहे. पण हवं असेल तर इमिजिएट विंडो नावाची एक विंडो तुम्ही सिलेक्ट केली तर याच्या खाली येते बघा. खाली आहे का? आपलं मेन काम आहे इथून बघा सिलेक्ट कुठनं केलंय मी, इन्सर्ट युजर फॉर्म म्हटलं इथून कळते. ऑटोमॅटिकली एक नवीन बीबीचा फॉर्म इथे इन्सर्ट झालेला आहे. सगळ्यांना दिसतंय का? हो येस सर. सर. ओके. आणि आपल्याला मेन लागणार आहे एक आता इथे छोटा टूल बॉक्स होता पण तो कुठे गायब झाला दिसत. इन्सर्ट टूलबॉक्स सर टूलबॉक्स वेगळाच ऑप्शन आहे त्याचा. नाही इथे आला होता तो मी ड्रॅग केला पडतो. खालच्या लाईनवर सर. ओके. हा. दिसतंय सगळ्यांना टूलबॉक्स? येस सर. याच्या इथे थोडा चांगला दिसतोय, माझ्या इथे थोडा हे दिसतोय. त्याला आपण अजून मोठं करूया इथून. नीरज याला एक्सपांड कर, नाही ते ॲरो येतो बघा असं थोडा क्रॉस, त्याला धरून खेच. तू करतोय का सिलेक्ट का मी करू? बस 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 जरा बस. ठीक आहे. आता या टूलबॉक्स मध्ये जेव्हा तुम्ही माऊस वरती नेलत ना तरी तुम्हाला इथे नावं दिसतील. नीरज टूज नाही 1 by 1 ए वरती असं माऊस वर नेऊन ठेवतो. ए वरती बस. आलं का लेबल? ठीक आहे. आता आपण एक सिंपल जीयूआय मी तुम्हाला दाखवतो कसा बिल्ड करतात. ठीक आहे. युजर इंटरफेस फॉर एक्झाम्पल एखादी टेक्स्ट फील्ड काय असते, एखादी लेबल कसं घ्यायचं, रेडिओ बटन काय असतं, हे सगळं आपण डिस्कस करूया. पण ते मी माझी स्क्रीन घेतो, त्याच्यावरती थोडा मला लॅग येतोय. सगळ्यांना बाकी इथपर्यंत कळालंय कसं आपण फॉर्म क्रिएट केला इथे? येस सर. हो सर. मी फक्त याच्यावरती एक सिंपल लेबल ठेवून याला सेव्ह करून दाखवतो कारण माझ्याकडे ऑलरेडी सेव्ह आहे. इथे डबल क्लिक केलं आणि त्याला इथे ड्रॉप केलं तर इथे बघा कोड ओपन होईल, पण कोडशी आपल्याला आधी सध्या घेणं देणं नाही. आलं का लेबल 2? येस सर. ठीक आहे. मल्टिपल येत असतील तर एखादं डिलीट केलं तरी चालेल. राईट क्लिक करायचं, डिलीट करा. हे सुद्धा डिलीट करा. ठीक आहे. तो मल्टिपल सिलेक्ट करतोय त्यामुळे सध्या मी याला क्लोज करतो. ठीक आहे. युजर फॉर्म तुमची कीबोर्डवरची डिलीट की वापरली तरी चालेल. मी फक्त तुम्हाला सांगतोय कंट्रोल कसे घ्यायचे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एक लेबल घेऊ आपण, ते ड्रॉप करू. ठीक आहे. हा लेबल तुम्हाला पोझिशन जिथे पाहिजे तिथे मूव्ह करू शकता. आता मेन सांगितलं होतं तुम्हाला प्रॉपर्टीज कंट्रोल. ठीक आहे. आता समजा लेबल 1 हे नाव आहे, मला असं पाहिजे की फर्स्ट नेम आणि लास्ट नेम समजा. ठीक आहे. तर काय करायचं बघा, प्रॉपर्टीज विंडो मध्ये जायचं. पहिलं कोणता कंट्रोल आहे तो सिलेक्टेड पाहिजे. ठीक आहे. प्रॉपर्टी विंडोज मध्ये जरी गेलात तुम्ही, ते जरा मी थोडं मोठं करून देतो सगळ्यांना दिसेल असं. बघायचं नाव लेबल 1च आहे, लेबल 1 वगैरे ठेवायचं नाही. इथे जायचं. ठीक आहे. सध्या सिलेक्टेड काय बघा, लेबलच घेतलंय मी. ठीक आहे. कलर वगैरे हवं असेल तर चेंज करा, मला फक्त त्याचं नाव चेंज करायचंय. नाव चेंज करण्यासाठी इथे कॅप्शन नावाचा ऑप्शन असेल. कॅप्शन हा सर आहे ना, वरतीच आहे. कुठे आहे बघा, हे कॅप्शन चेंज करायचं त्याचं. लाईक फर्स्ट नेम. ठीक आहे. आणि बाहेर क्लिक करा. आलं का इथे? येस सर. येस ओके. सो हा लेबल आहे, लेबल मध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही, फक्त ते डिस्प्ले होईल. आणि समजा इथे याला आपण कॉर्नरला मूव्ह करू. ठीक आहे. तुम्ही पाहिजे छोटं मोठं तुमच्या हिशोबाने तुम्ही करून घ्या. त्याचं कोड ऑटोमॅटिकली तयार होतो, कोडिंग करायची गरज नाही. कोडिंग फक्त कॅल्क्युलेशन्स, फॉर्म्युलेज हेच फक्त आपल्याला इथे करायचे असतात. आता फर्स्ट नेम. ठीक आहे. किंवा फर्स्ट नेम नको आहे मला, इथे मी म्हणतो लाईक नाव चेंज करायचे. कुठे करणार? कॅप्शन. कॅप्शन मध्ये. ठीक आहे. फर्स्ट नंबर आपण घेऊ. झालं. आता समजा मला याच्या पुढे युजर कडनं एक नंबर घ्यायचा आहे. आता इथे कुठे नंबर टाकू नाही शकत आपण. ठीक आहे.
व्हॅल्यू कशामध्ये टाकू शकतो? टेक्स्ट फील्ड किंवा टेक्स्ट बॉक्स. इथे चेक करा तुम्ही, टेक्स्ट बॉक्स नावाचा ऑप्शन आहे, याच्यावर डबल क्लिक केलं VB मध्ये डबल क्लिक वर येते. इथे मला वाटतं तुम्हाला ड्रॅग करावं लागेल टेक्स्ट बॉक्स आणि याला इथे नेऊन हे बघा इथे त्याला फक्त माऊस सोडून द्यायचं. ठीक आहे, आता हा टेक्स्ट बॉक्स मध्ये युजर व्हॅल्यू टाकू शकतो. ठीक आहे, फर्स्ट नंबर कळते सगळ्यांना? टेक्स्ट बॉक्स दिसते का इथे? येस सर. इथपर्यंत तुम्हाला प्रोग्राम रन करून बघायचं. इथे रनचं ऑप्शन आहे, दिसतंय का सगळ्यांना? रन. हो सर. त्यानंतर इथे ब्रेक आहे, पण सध्या आपण रन करून बघूया. ब्रेक. दिसतंय कसं व्हॅल्यू टाकतोय आपण? 1 2 3 4 5 काहीतरी व्हॅल्यू टाकली, दिसते का सगळ्यांना? येस. ठीक आहे, सो कॅल्क्युलेटर वगैरे तुम्हाला आहेत पुढे कॅल्क्युलेटरचे कोड, स्क्वेअर ऑफ नंबर, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स, हे सगळे प्रोग्राम करायचे. सध्या मी नंबर टाकला म्हणजे माझी टेक्स्ट फील्ड प्रॉपर वर्क होते. ठीक आहे, सो इथपर्यंत कळालंय सगळ्यांना? येस सर. ओके, मी याला हो, सेव्ह sir. करून देतो. मी लक्ष ठेवा मी याचं सेव्ह कसं करतोय. ठीक आहे, सेव्ह म्हणायचं, इथे त्याला ऑप्शन येईल कुठे सेव्ह करायचं वगैरे, तो त्याच्याप्रमाणे कुठेतरी ऑप्शन सिलेक्ट करेल. ठीक आहे, सध्या मी डेस्कटॉपवर टाकतो. आता प्रॉब्लेम काय होईल बघा सगळ्यांना, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सेव्ह कराल, ठीक आहे, सेव्ह नाही होणार. लक्ष द्या इथे. आलं काय एरर? काय सांगतोय तो की तुमची जी एक्सेल शीट आहे त्याच्यामध्ये VB चा प्रोजेक्ट त्याला दिसतोय. ठीक आहे, सो जेव्हा तुम्ही सेव्ह कराल तेव्हा सेव्ह करताना त्याच्यामध्ये मॅक्रो अनेबल फाईल टाईप चेक करा, म्हणजे सिलेक्ट करा. सो ते कसं करायचं बघा, इथे वर सेव्ह ऍज टाईप एक्सेल शीट नाही आपली, एक्सेल शीट तर आहे, सोबत काय आपला VB चा प्रोजेक्ट आहे, तो त्याला हा ऑप्शन घ्यायचा. कळतंय सगळ्यांना? एक्सेल मायक्रो अनेबल वर्क. सगळ्यांना कळतंय का? हो सर. हो सर. हे फक्त एकच तुमच्यासाठी नवीन थिंग आहे, बाकी काही करायची गरज नाही. आणि हा तुमचा प्रोजेक्ट सेव्ह झाला. इथे बघा फाईलचं नाव आहे एक्सेल SM, पण ऍक्च्युली VBच्या फाईलचं नाव एक्सटेन्शन वेगळं येतं. सध्या तुम्ही एक्सेल SM लक्षात ठेवा. ठीक आहे, एक्सेल SM म्हणजे एक्सेल विथ मायक्रो फाईल. कळते? VBच्या फाईलचं एक्सटेन्शन एक्झाम मध्ये एक्सेल SM द्यायचं नाहीये, वेगळं आहे ते, मी तुम्हाला नंतर सांगेन उद्याच्या सेशन मध्ये. इथपर्यंत सगळ्यांना कळालंय? येस सर. ठीक आहे, मी तुम्हाला एक कोड दाखवतो मी कसं केलंय माझ्या मशीन वरती, आणि मी तुम्हाला क्विकली त्याचे सगळं एक्सप्लेन करतो. ठीक आहे, स्टॉप पार्टिसिपेंट. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसली की सांगा. दिसतंय सर. ओके, बघा मी काय काय घेतले बघा फॉर्म डिझाईन करण्यासाठी. नीरज तू सोबत माझ्या ट्राय करू शकतो, ज्यांनी VB स्टार्ट केले त्यांनी. मी फर्स्ट एक टेक्स्ट फील्ड घेतली, अजून एक टेक्स्ट फील्ड घेतली. माझं एवढंच इंटेन्शन आहे की मी इथे जो नंबर टाकेन पहिल्या टेक्स्ट फील्ड मध्ये त्याचा स्क्वेअर फाइंड आउट, जो नंबर येईल त्याचा मला स्क्वेअर फाइंड आउट करून दुसऱ्या टेक्स्ट फील्ड मध्ये दाखवायचे. सगळ्यांना कळाले मला काय करायचं होतं? हा सर. ठीक आहे, मी तुम्हाला सगळंच आता म्हणजे मी कोडिंग वर फोकस करणार आहे. मी तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये जे 2 पॉइंट आहेत, प्रोजेक्ट एक्सप्लोरर हे सुद्धा सांगितले. ठीक आहे, त्यानंतर प्रॉपर्टीज एक्सप्लोरर ही लेफ्ट वाली, आणि एक टूल बॉक्स, हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला थेरॉटिकल टेक्स्टबुक मध्ये मिळतील. ते थोडे रीड करा. फक्त मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू मध्ये सांगतो टूल बॉक्स, कारण तो आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला लेबल कळालं असेल, लेबल कशासाठी युज होतं? लेबलिंग पर्पज साठी. ठीक आहे, फक्त जर तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन दाखवायची तुमच्या ऑपरेशन बाबत तर तुम्ही लेबल देऊ शकता. टेक्स्ट फील्ड सुद्धा तुम्हाला कळाले असेल. टेक्स्ट फील्ड कशासाठी देतात? टेक्स्ट बॉक्स थोडक्यात एखादी व्हॅल्यू घेण्यासाठी. राईट, युजर कडनं व्हॅल्यू घेण्यासाठी. ठीक आहे, कॉम्बो बॉक्स एक ऑप्शन आहे. सध्या मी इथे तुम्हाला घेऊन दाखवतो की कॉम्बो बॉक्सचं काय काम आहे. ठीक आहे, कॉम्बो बॉक्स आहे इथे, याला मोठा इथे करते का? ठीक आहे, कॉम्बो बॉक्स म्हणजे तुम्हाला इथे मल्टिपल ऑप्शन द्यायचे असतील. लाईक माहिती तुम्ही ग्रुप सिलेक्ट करा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. जसं तुम्ही परवा ब्रांच सिलेक्ट केली असेल कालच्या फॉर्म मध्ये, फॉर्म भरताना तुमची ब्रांच कोणती असं मी क्वेश्चन टाकलं होतं, त्यात तुम्हाला सिलेक्ट करायची होती चिंचवड, अकोर्डी किंवा शाहूनगर मधून. तर तुम्ही असं ड्रॉप डाऊन देऊ शकता. कळते कॉम्बो बॉक्स?
ठीक आहे. एखादं हो, फॉर्म sir. तुम्ही एखादा फॉर्म डिझाईन केलं आणि त्याच्यामध्ये समजा तुम्हाला मी सांगितलं की एक कॉम्बो बॉक्स द्या, त्याच्यामध्ये 3-4 या व्हॅल्यू द्या, तर कॉम्बो बॉक्स हा इथून टूल बॉक्स मधून सिलेक्ट करा. ठीक आहे. सध्या कॉम्बो बॉक्स मी डिलीट करतो. ठीक आहे. सेकंड आहे तुमचं लिस्ट बॉक्स. लिस्ट बॉक्स सध्या आपल्याला इम्पॉर्टंट नाही, आपण घेऊ चेकबॉक्स. चेकबॉक्स माहिती आहे का कोणाला काय असतं? येस सर. काय असतं चेकबॉक्स? सर एक आपण box? त्याच्यावर ऍट अ टाइम एकच टिक करू. नाही, दोन गोष्टी आहेत. मी तुम्हाला इथे चेकबॉक्स दाखवतो. हे बघा इथे चेकबॉक्स घेतलाय आणि रेडिओ बटन एक दाखवतो. याच्यामध्ये फरक माहितीये काय असतो? हा स्क्वेअर आहे, हा सर्कल आहे असं सांगू नका. दुसरं काय? मल्टिपल ऑप्शन असतात आणि ऑप्शन बटन मध्ये एकच. समजा एखादा फॉर्म आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही चेकबॉक्स दिले, चेकबॉक्स कधी युज करू शकतो आपण की मल्टिपल ऑप्शन्स तुम्हाला युजर कडनं घ्यायचे. ठीक आहे. आता समजा तुमचे कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत, तुमचा सब्जेक्ट कोणता आहे? फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे, सीएस आहे, तर तुम्ही चेकबॉक्स द्या त्याला. फिजिक्सच्या समोर एक चेकबॉक्स, राईट? चेकबॉक्स म्हणजे हे वरचं डिस्कस करतो मी. सो तो जे सब्जेक्ट्स आहेत तुमच्या मल्टिपल सब्जेक्ट मधून त्याला चेक करेल. ठीक आहे. ऑप्शन बटन म्हणजे फॉर एक्झाम्पल जेंडर. जेंडर हा असा ऑप्शन आहे की ऍट अ टाइम एकच सिलेक्ट करू शकतो, मेल किंवा फिमेल, राईट? तर त्यावेळेला आपण देतो रेडिओ बटन किंवा याला म्हटलं यांनी ऑप्शन बटन. कळते? हो सर. ओके. सो मी एक लास्ट स्टेटमेंट सांगतो. मल्टिपल ऑप्शन मधून मल्टिपल ऑप्शन सिलेक्ट करायचे असतील तर चेकबॉक्स द्या, आणि मल्टिपल ऑप्शन मधनं सिंगल ऑप्शन सिलेक्ट करायचं असेल तर ऑप्शन बटन द्या. कळालं? हो हे सर. मी येस सर. एक्झाम्पल होतील तेव्हा तुम्हाला कळेल. अजून आता सध्या आपण टेक्स्ट बॉक्सवर फोकस करू. त्यानंतर अजून तुम्हाला जर द्यायचे असतील तर फ्रेम आहे. सध्या आपण फ्रेम वगैरे घेतली तरी चालेल, नाही घेतली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फ्रेम म्हणजे तुम्हाला एंटायर जर तुमचं एखाद्या फ्रेम मध्ये दाखवायचं असेल असा कोड, तुम्ही अशी फ्रेम दाखवू शकता. ठीक आहे. सो फ्रेमच्या आतमध्ये मग पुन्हा हे करावं लागेल. मी सध्या डिलीट करतो. त्यानंतर मेन माझ्यासाठी किंवा आपल्याला आजच्या ऑपरेशनसाठी मला लागणार होतं बटन. तर इथे सगळ्यांना कमांड बटन ऑप्शन दिसतोय का? Yes, sir. आता एक लक्षात घ्या, तुमचे VB चे जेवढे प्रोग्राम्स आहेत त्यामध्ये 3 ते 4च कंट्रोल जास्त यूज होत आहेत. बटन, टेक्स्ट बॉक्स, रेडिओ बटन, सॉरी लेबल, आणि चौथं लागणार आहे आपल्याला लागलं तर रेडिओ ऑप्शन किंवा चेकबॉक्स. ठीक आहे. या 3 ते 4 ऑप्शनच्या बाहेर आपल्याला काही लागत नाहीये. सगळे प्रोग्राम मध्ये मोस्ट ऑफ बटन आणि टेक्स्ट बॉक्स लागतात. ऍडिशनली लागला तर रेडिओ बटन आणि चेकबॉक्स लागेल. सो ते कसे घ्यायचे, कुठून घ्यायचे हे तुम्हाला आता इथून कळेल. टूल बॉक्स मधून कंट्रोल्स मधून सिलेक्ट करायचे. ठीक आहे. मी बघा काय काय घेतलंय, ज्यांना कळायलंय त्यांना. एक टेक्स्ट बॉक्स घेतलाय, एक लेबल घेतलाय, दुसरा लेबल घेतलाय, अजून एक टेक्स्ट बॉक्स घेतलाय. सो 2 लेबल, 2 टेक्स्ट बॉक्स आणि एक बटन, अशा 5 गोष्टी घेतल्या. सगळ्यांना कळतंय? हो सर. हो आणि सर. इथून तुम्ही ते बघू शकता. प्रॉपर्टी विंडोज मध्ये तुम्हाला सगळं दिसतं की कमांड बटन म्हणजे बटन असतो. लेबल 1 मध्ये मी दिले नंबर, इथे आहे नंबर 1. त्यानंतर दुसरा आहे टेक्स्ट बॉक्स त्याच्यासमोर. त्यानंतर लेबल 2 एक आहे, त्याला मी व्हॅल्यू नाव दिलं होतं, आणि दुसरा एक टेक्स्ट बॉक्स. असे सगळे घेतले. आणि फॉर्म हा बाय डिफॉल्ट एक असतो, त्यामुळे 4-5 ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता माझं टार्गेट काय बघा, मी आधी दाखवतो रन करून. ओके. माझं एवढंच आहे की मी जो हा फर्स्ट नंबर टाकेल नंबर 1 मध्ये, इथे रिझल्टला क्लिक केल्यावर या टेक्स्ट बॉक्स मध्ये मला रिझल्ट दिसला पाहिजे, जो दिसतोय 25. ठीक आहे. आता मी कसं केलं बघूया आपण. मी काय घेतलं, पहिला टेक्स्ट बॉक्स घेतलाय. ठीक आहे. त्याच्या खाली अजून एक टेक्स्ट बॉक्स. याच्यामध्ये काहीच कोड मी केला नाही. ठीक आहे. कोडिंग कशी करायची बघा. मला सांगा, माझी जी व्हॅल्यू येते ती कोणत्या इव्हेंटवर किंवा कोणत्या ऍक्शनवर मला मिळते? रिझल्ट. रिझल्ट या बटनला क्लिक केल्यावरती. कळते? बरोबर आहे का इथपर्यंत? Yes, sir. हो सर. ओके. आता मी तुम्हाला क्विकली लास्टच्या 5 मिनिटांमध्ये सांगतो की कोड कसा करायचा. ठीक आहे. सो आतापर्यंत सिनारिओ काय होता, माझ्या VB फॉर्म वरती
समजा हा आहे VB फॉर्म, याच्यामध्ये एक आहे लेबल दॅट इज नंबर आणि याच्यामध्ये टेक्स्ट फील्ड आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकली 5. दुसरा आहे व्हॅल्यू नावाचं लेबल. हे काय तुम्ही इझिली एक फक्त टेक्स्ट इथे चेंज करायचं असतं. आणि हा बटन आहे, याला म्हणतात आपण कमांड बटन. VB मध्ये काय म्हणायचं याला, कमांड बटन. ठीक आहे, आणि जसं तुम्ही C++ मध्ये फंक्शन लिहिता, याचं एक फंक्शन असतं. सो कमांड बटनच्या आतमध्ये आपण कोड करतो. कर्ली ब्रॅकेट नसेल तिथे, कर्ली ब्रॅकेट देत नाही, फक्त कर्ली ब्रॅकेट एंडच्या ऐवजी इथे कर्ली ब्रॅकेटच्या ऐवजी एंड वापरायचं आणि याच्यानंतर कोड स्टार्ट करायचा असतो. ठीक आहे, आता या 2 लाईनच्या आतमध्ये ह्या ऑलरेडी तुम्हाला लाईन तयार असतात. इथे काहीतरी पब्लिक फंक्शन कमांड बटन असतं आणि सिम्बॉल असेल असं. ठीक आहे, तर माझं ऍक्शन काय बघा, when user click on command button, बरोबर, कमांड बटन कारण VB मध्ये बटनला कमांड बटन म्हणतात. कमांड बटन 1 कारण याचं नाव आहे कमांड बटन 1. ठीक आहे, when user click on command button 1, I will calculate square of number. बरोबर आहे, इथपर्यंत सगळे आहात माझ्यासोबत? काय करतोय मी कळाले इथपर्यंत? हो सर. ओके, आता बघा मी काय कोड कसा करतोय. मला काय करायचंय, टेक्स्ट जो आहे टेक्स्ट बॉक्स असं तुम्हाला तिथे नाव मिळेल, टेक्स्ट बॉक्स 1 आणि हा असेल टेक्स्ट बॉक्स 2. ठीक आहे, स्टँडर्ड VB जर तुम्ही यूज केला असेल, मी गेल्या वर्षीपर्यंत VB6 यूज करत होतो. इथे मोस्ट ऑफ जेव्हा VB मध्ये तुम्ही सिलेक्ट करता तेव्हा त्याला टेक्स्ट बॉक्स 1, टेक्स्ट बॉक्स 2 किंवा टेक्स्ट 1, टेक्स्ट 2 असं नाव येतं. आय थिंक, मला शुअर नाही, पण यांची नाव तुम्हाला आता मिळतील टेक्स्ट बॉक्स 1 आणि टेक्स्ट बॉक्स 2. आपण नीरजच्या मशीनवरती तो कोड करून बघूया. ठीक आहे, मी त्याला फक्त नाव काय दिलंय म्हणजे प्रॉपर्टी विंडोज मध्ये जाऊन नेम चेंज केलंय. मी दाखवतो, पहिलं समजून घ्या काय करायचं. ठीक आहे, फर्स्ट टेक्स्ट बॉक्स जो आहे त्याला मी नाव दिलंय टेक्स्ट 1 आणि दुसरा टेक्स्ट बॉक्स आहे त्याला मी नाव दिलंय टेक्स्ट बॉक्स, फक्त काढून टाकलाय. ठीक आहे, आणि तिसरा बटन असेल, बटन वरती आपल्याला कोड करायचं. मला काय करायचं कोड मध्ये, याच्यामध्ये जी व्हॅल्यू आली त्याला 2 वेळेला मल्टिप्लाय करायचे. करेक्ट आहे का हे? टेक्स्ट 1 मध्ये जी व्हॅल्यू आहे ती पुन्हा मला टेक्स्ट 1 सोबतच मल्टिप्लाय करायची. कळते? हो सर. दोन्हीकडे 1 1च लिहिलंय, कुठेही 2 लिहिलं नाही, हे समजून घ्या. बरोबर, फक्त एक VB मध्ये रूल आहे की तुम्हाला याच्यामध्ये व्हॅल्यू बघण्यासाठी किंवा याच्यामध्ये व्हॅल्यू बघण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकण्यासाठी डॉट टेक्स्ट हे यूज करावं लागतं. सो सिंपल याचं मिनिंग असं आहे की ज्या फील्डचं नाव टेक्स्ट 1 आहे त्याच्यामधला टेक्स्ट म्हणजे त्यातली व्हॅल्यू, कळते, नेम थोडक्यात डॉट टेक्स्ट असं लिहायचं असतं. नेम म्हणजेच काय, पहिल्या फील्डचं नेम काय टेक्स्ट 1, त्याच्यामधला टेक्स्ट म्हणून डॉट टेक्स्ट मल्टिप्लाय बाय टेक्स्ट 1 डॉट टेक्स्ट. कळते, म्हणजे टेक्स्ट 1 बॉक्स मधली टेक्स्ट व्हॅल्यू तिला पुन्हा त्याच व्हॅल्यूने मल्टिप्लाय कर आणि ती व्हॅल्यू कशामध्ये दाखव, इज इक्वल टू, इथे काय येईल, कशामध्ये दाखवायचे मला, टेक्स्ट 2 डॉट टेक्स्ट मध्ये. कळते, फक्त डॉट टेक्स्ट लावायचं त्याला, बाकी काही करायचं नाही व्हॅल्यू डील करण्यासाठी. सगळ्यांना कळते का? येस सर. ठीक आहे, बघा मी कोड कसा Yes, sir. दाखवतो तुम्हाला. एक लाईनचाच कोड आहे पूर्ण प्रोग्रामसाठी. स्क्रीन शेअर जातो इथे VB वरती. ठीक आहे, मी तुम्हाला कोड दाखवतो. याला डबल क्लिक केलं की तुम्ही त्या डायरेक्ट मेथड मध्ये जाते. ती मेथड काय सांगते बघा, हे बघा एवढी प्रायव्हेट सब, म्हणजे ही एक मेथड आहे जिचा पब्लिक प्रायव्हेट जसं आपण लिहितो, तुम्हाला 12th मध्ये कळेल पब्लिक प्रायव्हेट म्हणजेच काय. सध्या लक्षात ठेवा की मेथड प्रायव्हेट आहे, म्हणजे याच्यामधला जो डेटा असेल तो फक्त त्या मेथड पर्यंतच ऍप्लिकेबल असेल. ठीक आहे, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं इथे कर्ली ब्रॅकेट यूज नाही होत नाही, इथे सब यूज होतो स्टार्टिंगला. सो कुठेही कर्ली ब्रॅकेट नाही आहे दोघांच्या लाईन मध्ये. ही लाईन ब्लँक होती, अशी मेथड अशी असते स्टार्टिंगला. सेव्ह केलं तुम्ही. ठीक आहे, सध्या मी सेव्ह करतो आणि रन करून बघतो. इथे टाका 5. काही दिसतंय कोणाला टेक्स्ट 2 मध्ये काही व्हॅल्यू? नाही सर.
नाही का, कारण मी फॉर्म्युला काढून टाकला, राईट. सो पुन्हा मी जाईन तिथे, मला याच्यावरती कोड लिहायचा म्हणून मी याला डबल क्लिक करेन. डबल क्लिक तुम्ही केलात, एक मिनिट, डबल क्लिक केलात की तुमचा माऊस ऑटोमॅटिकली याच्या आतमध्ये येतो, की तो काय सांगतोय की जो कोड तुम्ही आता लिहिणार आहात तो या बटन साठी असेल. म्हणून मी त्या बटन मध्ये गेलो आणि फक्त ही लाईन लिहिली. काय लिहिली? text1.text. हा त्याच्यासोबत एकदा मल्टिप्लाय होईल म्हणजे स्क्वेअर फाइंड आउट होईल आणि त्याचा रिझल्ट कशामध्ये दिसेल? text2.text मध्ये. कळतंय? येस सर. फक्त text1 आणि Yes, text2 sir. लक्षात ठेवायचे. आता डाऊट सगळ्यांना असं असेल, हे सर text1 काय आहे, टेक्स्ट काय आहे? तर जसं मी सांगितलं, text1 जर तुम्ही चेक केलं, ठीक आहे, इथून प्रॉपर्टी विंडोज मधून इथे चेक करा. मी माझा जो पहिला टेक्स्ट बॉक्स आहे त्याला नाव काय दिलंय? नेम. चेक करा, text1 दिलंय. दिसतंय का सगळ्यांना इथे? Yes, sir. हो सर. ओके, इथे बघा इथे. ठीक आहे. बाकी तुम्हाला कलर वगैरे काय चेंज करायचे तुमच्यावरती आहे. मी काय कलर वगैरे चेंज करत बसलो नाहीये. ठीक आहे. इथे कलर वगैरे सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. बॉर्डर कलर समजा आपल्याला पण वेगळा कलर करू करा. text1 बॉक्सचा मी कलर बदललाय. सो इथून बॉर्डर कलर थोडी आपल्याला दिसत तर नाहीये. चेंज कलर आपण बघू. त्यानंतर बॅक कलर पण आपण चेंज करू. कलर वगैरे चेंज करून बघू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. असं कलर वगैरे चेंज होते. हे तुम्ही नंतर बघा. सेकंड जो टेक्स्ट बॉक्स आहे त्याचं नाव मी दिलंय text2. इथे बघा. सो डॉट टेक्स्ट मध्ये त्याची व्हॅल्यू किंवा त्याच्यामध्ये जाऊन तू डील कर असं मला सांगायचं असतं. ठीक आहे. सो याच्यामधली टेक्स्ट व्हॅल्यू 2 वेळेला मल्टिप्लाय होईल आणि त्याचा आन्सर मी text2.text म्हणजे याच्यामध्ये टाकलंय, याच्यामध्ये प्रिंट केले. सो हा बटन कोड वरती मी फक्त एवढाच कोड लिहिलेला आहे. कळतंय सगळ्यांना? Yes. ओके. ज्यांच्याकडे ओपन आहे त्यांच्यासाठी मी लाईन देतो. पर्टिक्युलरली नीरज, आय थिंक आपल्याकडे तुझ्याकडे असेल. ठीक आहे. सो तू त्याच्यामध्ये टाकून बघू शकतो. आणि हे कोड तुम्हाला एक्झाम मध्ये असे आठवावे लागतील. सो प्रायव्हेट टेक्स्ट काय आहे, ठीक आहे. त्यानंतर सगळ्यांसाठी मी ती लाईन कॉपी पेस्ट करून टाकतो चॅटमध्ये, तुम्ही चेक करा. ते पहिले नावं चेंज करा, जसं मी ठेवले तसेच नावं ठेवा. एक्झाम मध्ये तुम्हाला काय लिहायचं असतं की जो आता कोड तुम्हाला इथे दिसतोय सगळं एका पेज वरती फक्त या प्रायव्हेट बटनचा जो कोड आहे. सो फॉर एक्झाम्पल प्रायव्हेट, ठीक आहे, सब आणि बटनचं नाव. सो मोस्ट ऑफ नावं अशीच असतात. कमांड बटन 1, कमांड बटन 2, कमांड बटन 3. जेवढे बटन्स असतील तेवढे नंबर्स. पहिला बटन जेव्हा घ्याल तुम्ही त्याला कमांड बटन 1 नाव असतं. आणि अंडरस्क्रोल क्लिक म्हणजे याच्या क्लिक इव्हेंट वरती, म्हणजे जेव्हा तुम्ही क्लिक कराल सो त्या क्लिक इव्हेंट वरती ही मेथड कॉल होईल किंवा हा फंक्शन कॉल होईल. कळते? C++ मधलंच फंक्शन तुम्ही लक्षात ठेवू शकता. यासाठी फंक्शन म्हणजेच एक पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करतो. मी काय करतोय? एखाद्या नंबरचा स्क्वेअर, तो पण कोणत्या? पहिल्या टेक्स्ट फील्ड मधला स्क्वेअर. ठीक आहे. क्यूब फाइंड आउट करायचं असेल तर काय करा? अजून एकदा मल्टिप्लाय करणं. सेव्ह करायचं. सेव्ह केल्यावर तो ऑटोमॅटिकली अरेंज होईल. इथून क्लोज करून टाका. रन करून बघा. इथे व्हॅल्यू 3 टाकली तर इथे रिझल्ट वर क्लिक करा. त्याचं स्क्वेअर बरोबर आहे का चेक करा. ठीक आहे. ज्यांना एरर येत आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज अशी की याच्यावरती सुद्धा तुम्ही डिबग लावू शकता. इथे मी ब्रेक पॉईंट लावलाय बघा. ठीक आहे. आणि इथे सुद्धा तुम्ही डिबग करू शकता. हे रन म्हटलं आपण. 3 व्हॅल्यू टाकली. बघा रन नाही झाला प्रोजेक्ट पण इथे डिबगर येलो कलरचा आला. सो इथे व्हॅल्यू चेक करा. text1.text मध्ये कोणाला व्हॅल्यू दिसते का? किती आहे? Yes. 3 दिसते का सगळ्यांना? हो सर. इथे कुठच्या इथे बघा 3 into 3 into 3. सो आपल्याला text2.text मध्ये व्हॅल्यू देईल. सो आय थिंक इथे पण फंक्शन इफेक्ट दाबलं तर तुम्हाला नेक्स्ट लाईनला तुम्ही आलात तुम्ही. सो text1.text मध्ये सॉरी text2.text मध्ये तुम्ही व्हॅल्यू बघू शकता. हे बघा इथे 27 दिसते का सगळ्यांना?
हो सर. ठीक आहे. या कलरचं मिनिंग आहे की येलो कलर जिथे आहे सध्या तिथे कंपायलर VB चा आहे. सो त्यानंतर तुम्ही इथून स्टॉप करू शकता किंवा रनचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुमचं डिबगर बंद करू शकतो. कंटिन्यू म्हटलं की तुम्हाला आउटपुट दिसेल. ठीक आहे. इझी वाटते का VB? ब्रेक पॉईंट काढण्यासाठी पुन्हा त्या बबलवर क्लिक करा, निघून जाईल. ठीक आहे, बघा चेक करा. सिंपल मी आज एवढंच कोड ठेवतोय, जास्त काही घेत नाहीये. एक तुम्हाला सिंपल ट्रिक दाखवतो अजून. आता समजा मी इथे व्हॅल्यू टाकतोय, ठीक आहे, मला एक रिसेट बटन द्यायचं. रिसेट म्हणजे माहितीये का कोणाला ते काय असतं? परत म्हणजे ब्लँक होतं. ब्लँक होईल, राईट. सो आपण मी एक सगळं last पहिल्यापासून स्टार्ट होतं. काय कोणी काही डाऊट विचारलं? नो सर. ओके, इथे बघा मी एक बटन घेतोय रिसेटचा, ठीक आहे, कमांड बटन, ठीक आहे, आणि इथे त्याला टाकतो. कमांड बटन 2 नाव आलंय, मला कमांड बटन 2 नको आहे. युजर इंटरफेस म्हणजे युजरला काय दाखवायचंय ह्याच्यावर फोकस करायचं याच्यामध्ये VB मध्ये. ठीक आहे. कमांड बटन 3 डिलीट. सर कीबोर्डवरचं डिलीट व्हा. याला आपण नाव चेंज करू. पहिलं लक्षात ठेवा, मी इथनं फक्त त्याचं नेम चेंज करतो. बटनचं फक्त नेम चेंज करायचं, लेबलचं कॅप्शन चेंज करायचा आणि टेक्स्ट फील्ड मध्ये पण नेम चेंज करायचं. सो इथे कमांड बटन 2 च्या ऐवजी मी इथे नाव देतोय रिसेट नावाचं. बाहेर क्लिक केलं, सॉरी इथून नाही चेंज करून चालणार, नेम नाही चेंज करायचं आपल्याला. ठीक आहे, सध्या रिसेट इथे ठेवतो. कॅप्शन चेंज करायचं आपल्याला, इथून सुद्धा रिसेट करायचं. ठीक आहे. आता कमांड बटन 2 नाव नाहीये, आपल्या बटनचं नाव काय झालंय? रिसेट. कळतंय? येस सर. लेबल सुद्धा मी त्याला म्हणजे कॅप्शन सुद्धा रिसेट आहे आणि नेम सुद्धा रिसेट आहे. जर पहिला बटन जर चेक केलं तर त्याचं नाव काय? कमांड बटन 1. कळतंय? येस सर. आता मला कोड कशावर लिहायचं? या रिसेट बटन वरती, त्याच्यावर डबल क्लिक करायचं. बघा तुमचा माऊस ऑटोमॅटिकली इथे त्यानं म्हटलंय रिसेट क्लिक, म्हणजे रिसेट बटन वरती तुम्ही क्लिक इव्हेंट वरचा कोड लिहिताय. तर मला काय लिहायचंय फक्त की याच्यावरती जेव्हा क्लिक होईल, ठीक आहे, तेव्हा टेक्स्ट 1 किंवा इकडनं मी कॉपी करतो. टेक्स्ट 1 डॉट टेक्स्ट ची व्हॅल्यू ब्लँक कर. ब्लँक म्हणजे किती? 0. डबल कोट टाकायचं. ठीक आहे. सेमीकोलन इथे चालत नाहीये, सो सेकंड असेल टेक्स्ट 2 डॉट टेक्स्ट. कॉमा सेमीकोलन आपण नंतर बघूया काय करायचं. कळते सगळ्यांना काय केलं? मी फक्त ब्लँक पुट केलाय तिथे. येस सर. कळलं. तुम्हाला Yes, व्हॅल्यू sir. 0 तिथे 0 टाकायची असेल, समजा एका रिसेट करायची तिथे 0 ठेवायचं असेल तर 0 सुद्धा ठेवून बघू शकता. सेव्ह केलं, कंट्रोल S आणि फक्त रन केलं. ठीक आहे. मी सध्या इथे टाकतोय 5, त्याचा रिझल्ट 125 आणि रिसेटला क्लिक केलं तर 0 दिसतंय. कळतंय का? ओके. वाटतंय जरा इझी की Yes. थोडं हार्ड वाटतंय? कळतंय सर. Yes, sir. समजलंय ना? ओके. मी आता हो. एवढंच कोडिंग घेतोय आज. Yes, तुम्ही sir. प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला एक VB फॉर्म सांगतो, तसा ट्राय करायचंय. ठीक आहे. तुम्हाला 1-2 दिवस मी सांगतो तुम्हाला काय करायचंय. कोड Sir. लिहिताना हा सर जेव्हा आपण रिझल्ट वर क्लिक करतो मला रन टाइम जरा मोठ्याने बोलशील, मला हेडफोन नाही येत रे त्यामुळे. हा सर, जेव्हा मी कोड रन करतोय ना तेव्हा जेव्हा मला मी- रन टाइम एरर येतोय. म्हणलो कशावर रन कोड रन करतोय तेव्हा रन टाइम एरर येतोय. तुला येतोय का? कोड रन हो सर, करतोय मला म्हणजे पण हा अरे, error रन टाइम एरर येतोय. तुला येतोय ना? हो येतोय. दाखवतो का मला आता? हा ठीक आहे, करतो सर. एक मिनिट, मी तो स्टॉप करतो. एक मिनिट, मी जरा तुम्हाला स्क्रीन हे ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचं त्यांच्यासाठी पहिलं याचं स्क्रीनशॉट घेतो, म्हणजे तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. फक्त एवढंच तुम्हाला फोकस करायचंय की तुम्ही ज्या बटन वरती कोड लिहिणार आहात त्या बटनच्या आतमध्ये जाऊनच कोड लिहायचा. त्याच्यावर डबल क्लिक करायचं असतं. सो फॉर एक्झाम्पल रिसेट क्लिक मी त्यावर असेल तर तुम्हाला हायलायटर टाकून देतो.
माझी मेथड रिसेट क्लिक आणि कमांड बटन 1 याच्यावरतीच कोड आहे, बाकी कुठे कोड टाकायचं नाही. सो कोणत्या बटनवर काय करायचं एवढं फक्त समजून घ्यायचं आणि कोड टाकायचं. आपण भरपूर ऑपरेशन बघायचे. मी सध्या तुम्हाला VB थोडं कॉन्फिडन्स यावा म्हणून सिम्पल कोड घेतलाय. ठीक आहे, आणि मला थिअरी शिकवायचा कंटाळा येतो म्हणून. सो स्टॉप शेअर केलंय मी. करा आता तुम्ही 1 बाय 1 ज्यांचं एरर आहे. एक मिनिट. हा कर बघूया. 5 ऑब्जेक्ट रिक्वायर्ड 424. ओके, रन टाइम एरर आहे. ठीक आहे, याला एंड म्हण, एंड जरा. हा, तुझं एरर काय माहितीये का? आय थिंक मी सांगतो तुला. आय थिंक तुझं तुम्हाला नेम वगैरे प्रॉपर दाखवलं. पहिलं टेक्स्ट वन फील्ड आहे ना, तिचं नाव दाखव ना तुझ्याकडे. फॉर्म वरती जा. हा, नाही याचं नको. हा, याचं टेक्स्ट बॉक्स 1 आहे तुझ्याकडे रे. ते मी टेक्स्ट 1 घेतलं. हा सर, हे बॉक्स काढून बरोबर. किंवा त्याच्या कोड मध्ये बॉक्स कर, काही चालेल. हो सर. कर ना, कर, म्हणजे बाकीच्यांना पण हा एरर येणार आहे. त्यामुळे इथे टेक्स्ट ठेव, टेक्स्ट ठेव. तिथून काढून टाका. प्रॉपर्टी चेक करा, सगळ्यांना हा एरर येणार आहे. नेम काय मी कसे ठेवलेत बघा. हा, इथून नेम चेंज करायचे तुम्हाला. राईट, टेक्स्ट 1 आणि दुसऱ्यासाठी पण चेंज करा. ओके, टेक्स्ट num1 num2 असे घेतलं तरी. सेव्ह केलं का? कंट्रोल एस ने सेव्ह. डन सर. हा, तर रन मायक्रो नको करू. हा, ओके, झालं सर. ठीक आहे, बरोबर. पुन्हा रिझल्ट वर क्लिक कर, डायरेक्ट काहीच न टाकता. आता एरर आला. एरर आला ना? हा, ओके, त्याला कंडिशन्स वगैरे शिकायचं आपल्याला, की ब्लँक असेल तर काय कर वगैरे. करू आपण नंतर. एक काम कर, अदरवाइज बटन क्लिक वरती रिझल्ट 1 ठेवतोय ना. हा, नाही, पण कंडिशन लागेल. कंडिशन अजून आपल्याला खूप वेळ लागेल. ठीक आहे, सध्या एवढंच फोकस करा. ठीक आहे, नंबर sir. डायरेक्ट रिझल्ट वर क्लिक करतोय आपण. ठीक आहे, ओके. काही डाऊट बाकीच्यांना? मी स्क्रीनशॉट टाकले ग्रुप वरती. काही डाऊट असेल तर विचारू शकतो. प्रिव्हियस सेशन्स अपूर्व तुला आय थिंक होता, तू मेसेज केला मला. बीबी पेज नंबर रीड करून घ्या. मी डायरेक्ट शिकवायला घेतले प्रॅक्टिकल, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि हे थिअरी तसं पण तुम्हाला ओव्हरऑल मध्ये सांगितले. 3 टॅब्स मला महत्वाच्या वाटल्या: टूलबॉक्स, प्रॉपर्टी विंडोज आणि प्रोजेक्ट एक्सप्लोरर. सर मी तुम्हाला व्हॉट्सअप केलंय सर. चेक करतो मी. रेकॉर्डिंग स्टॉप